नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 54व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण आपलं जे SSC GDचे जे काही PYQ क्वेश्चन्स आहेत, म्हणजे जो आपला टॉपिक जो चालू आहे आपल्या या क्रॅश कोर्समधला नफा आणि तोटा, याचे जे काही SSC GDला जे काही 2024ला आणि 2025 साली जे काही आपल्याला नफा आणि तोटा या टॉपिकवरचे जे काही प्रश्न विचारले गेले होते, या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आणि आय होप ते लेक्चर तुम्ही नक्की बघितलं असेल, कारण एक्स्ट्रा जर ज्यावेळी तुम्ही एखादी एक्झामची तयारी करत असलेला तर त्या एक्झाममध्ये आत्तापर्यंत आपल्याला या एका कुठला पण एखादा पर्टिक्युलर टॉपिक असेल, त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा तुम्हाला अंदाज असणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही जी काही तयारी करत असतायसा किंवा ज्या टाईपचा तुम्ही अभ्यासक्रम शिकत असता, सिलेबस शिकत असताय, तो सिलेबस एक्झाम ओरिएंटेड जो म्हणतो आपण, एक्झामच्या दृष्टिकोनातून खरंच तो त्या लेवलचा आहे का नाही, ह्या सगळ्याची जी काही प्रश्न जे उत्तर आहेत लक्षात ठेवा, ती तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. नाहीतर एक्झामला गेल्यानंतर जसं मी नेहमी म्हणतो की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मग सरप्राइजेस जे आहेत ते तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर मिळत असतात. त्यामुळे त्याची जी तयारी जी आहे ती तुम्हाला जर आधीच चांगल्या पद्धतीने जर तुम्ही करत असेला तर एक्झाम कंडक्ट करणं तुमच्यासाठी अत्यंत सोपं होऊन जाते. आणि त्याच पद्धतीनं हाच ॲप्रोच जो आहे तो आपण ह्या पोलीस भरतीमध्ये पण असला पाहिजे. कारण पोलीस भरतीला पण सध्याची जी काही आपण काठण पातळी जी म्हणतो किंवा जी कॉम्पिटिशन जे चालू आहे पोलीस भरतीमध्ये, लक्षात ठेवा मी तर असं म्हणेन की सगळ्यात जबरदस्त जे कॉम्पिटिशन जे आहे ते सध्या महाराष्ट्रामधल्या ह्या पोलीस भरतीसाठी होत चाललेलं आहे. कारण त्याचं रिझन असं आहे की एक तर ज्या काही जागा सुटतात बघा त्या लिमिटेड असतात आणि त्याला जे ॲप्लिकेशन्स जे असतात त्याला भरपूर जवळजवळ 16-17 लाख ॲप्लिकेशन्स आपल्या या पोलीस भरतीच्या ह्यामध्ये येत असतात. मग त्यालाच अनुसरून जो आहे तो ह्या क्रॅश कोर्समधला जो आपला नफा तोटा या टॉपिकवर जो आपण आत्तापर्यंत जो बघितला आहे त्याच टॉपिकवरती आपली जे पोलीस भरती 2024ला जे काही पेपर झाले होते, या पेपरमध्ये या टॉपिकवरचे नफा आणि तोटा या टॉपिकवरचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते किंवा कोणकोणते जे डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीने विचारले गेले होते, काय वेगळं पण होतं किंवा कशा पद्धतीने आपल्याला सोडवण्याचा ॲप्रोच असला पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. लक्षात ठेवा, आपण जे क्लासरूममध्ये ज्या काही गोष्टी शिकतो आणि एक्झाममध्ये आपल्याला काय करायचं असते, या दोघांमध्ये लक्षात ठेवा खूप तफावत असते. जे क्लासरूममध्ये करतो ते फक्त आपण समजण्याचं काम करत असतो, तिथं आपण वेळेच्या नादी जास्त लागत नाही, ॲक्युरसी जास्त बघत नाही. पण ज्यावेळी तुम्ही एक्झामला जात असतायसा, एक्झामला गेल्यानंतर एक तर तुमचा वेळ वाचला पाहिजे, सोबतच तुमची ॲक्युरसी देखील 100% राहिली पाहिजे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मग हे करत असताना आपल्याला प्रश्न ज्यावेळी आपल्याला स्क्रीनवरती आल्यानंतर त्याला आपण कुठली मेथड अप्लाय केली पाहिजे, त्याला कोणत्या ॲप्रोचनं सोडवला पाहिजे, या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे आजचं लेक्चर फार महत्त्वाचं असणार आहे, खास करून जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये. अशा सर्व विद्यार्थ्यांना आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि जे काही क्वेश्चन्स आपण इथं घेणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये ते सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत बघा. प्रत्येक जिल्ह्याचे क्वेश्चन्स आपण इथं कन्सिडर करणार नाही आहे. टार्गेट जे असणार आहे आपल्याला ते असणार आहे कुठले तर जे हायेस्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहेत, वेगळं काय पडले आपल्याला, या सगळ्या गोष्टींना आपली प्रायोरिटी असणार आहे. आणि त्या रिस्पेक्टिव्ह क्रायटेरिया कन्सिडर करून आपण क्वेश्चन्स जे आहेत ते आपण इथं सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करूया. आणि तत्पूर्वी लेक्चरला चालू करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल, जे विद्यार्थी आपलं हे क्रॅश कोर्समधलं जर तुम्ही हे डायरेक्टली पहिलं लेक्चर बघत असेल तर तुम्हाला विनंती असेल माझी की जो आपले नफा आणि तोटा जे काही आपले 5 ते 6 भाग आहेत बघा, ते सर्व लेक्चर्स तुम्ही जरूर बघा, जेणेकरून आपण ज्या पद्धतीनं क्वेश्चन सोडवणार आहोत तो क्वेश्चन सोडवत असताना त्याची प्रोसिजर तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. किंवा तुमचा जर आधी अभ्यास झाला असेल तरी तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन अटेम्प्ट करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण टार्गेट जसं तुम्हाला म्हटलं की 2 गोष्टींना महत्त्वाचं असलं पाहिजे, एक म्हणजे वेळ आणि तुमची ॲक्युरसी, आणि तुमची कोणत्या मेथड कोणत्या पद्धतीचा तुम्ही वापर करून तो क्वेश्चन जो आहे तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतायचा. आणि जेवढे क्वेश्चन्स आपण इथं बघणार बघा त्यामध्ये एक गॅरंटी तुम्हाला आत्ताच देतो तुम्ही जर आपला क्रॅश कोर्स जर पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बघितला असेल तर एकही क्वेश्चन तुम्हाला ह्या क्रॅश कोर्सच्या टाईपच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघायला अजिबात मिळणार नाही. ठीक आहे, चला तर मग एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स घेऊन आपण आजच्या या लेक्चरला चालू करूया. आणि त्यामधला प्रश्न पहिला जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि पहिला जसं तुम्हाला म्हणलं की आपण डिफिकल्ट लेवलच्या टाईपला क्वेश्चनला टार्गेट करणार आहोत आपण, त्या म्हणूनच सर्वात तुम्हाला हे माहीत असेल की आपल्या या पोलीस भरतीमध्ये सर्वात जर टफेस्ट पेपर जर कुठला असेल तर तो असतो भंडारा जिल्ह्याचा. आणि त्यामधलंच पहिले जे काही 2 क्वेश्चन्स आपण बघणार आहोत ते या पेपरमधलेच आहेत. त्यातला प्रश्न पहिला जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते 4 ऑप्शन्स लिहितो. 1.5 लाख, 2.25 लाख पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 1.5 लाख. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करून तुम्ही जे आन्सर जे आहे
ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ॲप्रोच सेम क्वेश्चन ज्यावेळी तुमच्या स्क्रीनवरती येतोय तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तिथं. तिसरा ऑप्शन आहे बघा 1,40 आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे आपला 2 लाख. असे हे 4 ऑप्शन्स आहेत. आणि प्रश्न बघू आता काय दिलं आपल्याला. तर रामने MRPवर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. 1 वर्षानंतर रामने ती बाईक 10% तोट्यात रमेशला विकली आणि 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील तर बाईकची MRP किती आहे. म्हणजेच जे आपण सिरीज जी म्हणतो बघा, एखादी व्यक्ती दुसऱ्याला विकते, दुसरी तिसऱ्याला विकते. मग अशा टाईपच्या ह्याच्यामध्ये आपण एक टेबल आहे, म्हणजेच आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये जसं तुम्हाला म्हणलं की या टाईपचे ऑलरेडी क्वेश्चन बघितलेत. टेबल फॉर्म करतो आपण. याला कुठं 100 किंवा ॲक्च्युअल किमतीवरती कॅल्क्युलेशन करायचं नाही. मग बघा रेट जे आहेत ते पहिला 20% सवलत म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा, तर 20% डिस्काउंट आला आहे तिथं. मग 20% सगळं आपण ह्याला टेबल अपूर्णांकात कन्वर्जन करून आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. 20%, 10% आणि परत 20%, म्हणजे अशा ह्या 3 व्हॅल्यू आहेत आपल्याकडं. पहिला जे आहे बघा 20% 1/5च राहणार आहे. परत 10% 1/5, आपलं 1/10 आणि परत 20%चं 1/5. पहिला डिस्काउंट आहे म्हणजे तिथं मायनस झालं पाहिजे. परत दुसरा पण आहे बघा, तो 10% तोटाच आहे. ठीक आहे, त्यामुळे हिथं मायनस आणि लास्टला फक्त सांगितलं बघा 20% नफ्याने विकतोय तो. मग नफा असेल तर फक्त आपण प्लस करतो. म्हणजेच इथं जो अप्रोच असणार आहे माझा, 5 रुपयाची वस्तू मी इथं 4 रुपयाला खरेदी करणार कारण डिस्काउंट दिला आहे. इथं पण सेम बघा 10 रुपयाची वस्तू 9 रुपयाला खरेदी करणार, अंश मायनस करून. लास्टला मात्र नफा झालेला आहे, आपल्याला ते प्लस करावं लागेल. ठीक आहे, मग या पद्धतीनं माझं काय होणार आहे रे, कॅल्क्युलेशन होईल ते. मग आपण काय सक्सेसिव्ह डिस्काउंट ज्यावेळी होतो आपण काय गुणाकार करत असतो. म्हणजे किती होणार बघा, तर 10 आणि 5 15, सॉरी 10 5 50 आणि 50 5 250 रुपये हे माझी काय असणार आहे रे, पहिली MRP प्राईज असेल सुरुवातीची. राईट साईडला जे येतं ते आपलं काय फायनल प्राईज येते ती किती होणार आहे बघा, तर 6 चोक 24 किंवा तसंच करून 9 चोक 36 आणि 36 गुणिले इथं आपल्याला काय करायला लागेल रे, 6 करायला लागेल. मग किती जाते बघा, 6 त्रिक 18 180 आणि वरचं 6 6 36, म्हणजेच किती होणार ते 216. या पद्धतीने लक्षात ठेवा त्या प्राईज येते. ठीक आहे, मग ह्या प्राईज आपल्या काय असतात रे, हिथं जी असते ही काय म्हणतो आपण त्याला मूळ प्राईज येते आपली, आणि हिथं जी असते ती फायनल प्राईज किंवा नवीन प्राईज शब्द लिहू आपण त्याला. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्या ह्या प्राईज येत असतात. म्हणजेच काय, हिथं सुरुवातीची जी प्राईज आहे 250 रुपये ती सर्वात मूळ कन्सिडर करतो आपण, आणि हे जे 216 आहे ते फायनल प्राईज जो शेवटचा व्यक्ती आहे तो. मग प्रश्नामध्ये आपल्याला बघा ती बाईक सर्वात शेवटी रंजननं खरेदी केली होती आणि रंजनची जी प्राईज आहे ती होती 1,29,600 रुपये. म्हणजेच काय, ती बघा ती जी व्हॅल्यू आहे ती आहे या 216ची. 216ची किंमत आहे 1,29,600 रुपये. ठीक आहे, मग आपल्याला पाहिजे ह्या 250ची किंमत पाहिजे. आणि येस, तर इथं बघा आता आपल्याला 216ची किंमत 1296 दिलेली आहे. आपल्याला ह्या 250ची काढायची आहे. मग एकाची आपण काढून घेऊया. तर इथं बघा 216चं जर मला 1296 करायचं असेल तर इथं बघा दिसते आपल्याला 200ची जर 6 पट केली तर ती 1200 जाते आणि परत 16 × 96, म्हणजे याचाच अर्थ काय, ही जी व्हॅल्यू आहे बघा ही 6 पट झालेली आहे. ठीक आहे, 216चं मला 1296 करायचं असेल तर मग त्याचाच अप्रोच जर कन्सिडर केला तर ह्या 25चं पण इथं म्हणजे आपल्याला कितीची 250ची प्राईस पाहिजे ना. मग 250ची किंमत काढायला पण इथं पण मला काय केलं पाहिजे रे, तर 6 पटच केलं पाहिजे. मग 25% किती असते रे, तर 150 असते. 25% 150 याचाच अर्थ काय असला पाहिजे रे, तर त्या बाईकची जी काही MRP प्राईस जी आहे ती किती रुपये असायला पाहिजे, तर 1.5 लाख रुपये हे आपल्या या ठिकाणी काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर या एक्झाम्पलला या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. म्हणजेच काय बेस्ट अप्रोच जर म्हटला तर तो या पद्धतीने असणार आहे. किंवा तुम्ही 10% 100 कन्सिडर केलं तरी चालतं. बघा 100वर पहिला 20% डिस्काउंट देतो आपण, त्यानंतर परत 10% डिस्काउंट आणि परत 20% प्रॉफिट, असं केलं तरी चालेल. तुमचं फायनल आन्सर इथं बदलणार नाही आहे. फक्त महत्त्वाचं काय असणार आहे की आपण कोणत्या पद्धतीचा वापर करतोय आणि आपली ॲक्युरेसी कशात मेंटेन राहणार आहे ते. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि तर प्रश्न काय सांगितलं आपल्याला बघा, तर हा पण सेम प्रश्न ह्याच भंडारा जिल्ह्यामधल्या पेपरमधला आहे आणि छापील किमतीवर आधारित असणारा हा प्रश्न आहे. काय सांगितलं बघा इथं आपल्याला, तर Aचे अंकित मूल्य त्याच्या खरेदीपेक्षा 1600 रुपयेने जास्त आहे. जेव्हा Aवर 500 रुपये सूट दिली जाते तेव्हा 25% नफा होतो. 30% नफा मिळवण्यासाठी वस्तूची Aला किती किमतीला विकावे लागेल. ठीक आहे, आणि त्याचे ऑप्शन्स जे आहेत ते बघा, ते जे 4 ऑप्शन्स आहेत ह्या प्रश्नाचे, तोपर्यंत व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑप्शन्स तोपर्यंत येतो 4 800
5,600, त्यानंतर तिसरा आहे 5,400 आणि लास्ट जो ऑप्शन आहे बघा तो 5,720 रुपये. असे हे 4 ऑप्शन्स आहेत या प्रश्नासाठी. आणि छापील किमतीवर आधारित याचा अर्थ आपण जसं तिन्ही किमती लिहून ज्या पद्धतीने प्रोसेस करतो ती तुम्हाला इथं करावी लागेल. तर मग त्यासाठी बघा प्रोसेसमध्ये काही चेंज होणार नाही. आपला पहिला सेम ॲज इट इज राहणार आहे. माझी खरेदी किंमत असेल, मध्ये आपण छापील किंमत लिहितो आणि राईट साईडला आपली असणार आहे कोणती तर विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे. फक्त या एक्झाम्पलमध्ये बघा बदल जो आहे तो काय असणार आहे. इथं तुम्ही जर एक्झाम्पल नीट वाचलं असेल तर तुम्हाला पण देखील ते समजलं असेल की आत्तापर्यंत आपण जे काही छापील किमतीचे जे एक्झाम्पल बघितले बघा त्याच्यामध्ये जी आपण छापील किंमत जी वाढवतो खरेदी किमतीपेक्षा ती पर्सेंटेजमध्ये दिली होती की 60% जास्त आहे, 50% जास्त आहे. मात्र या एक्झाम्पलला बघा किंवा डिस्काउंट पण पर्सेंटेजमध्ये बघितलं आहे आपण. मात्र या एक्झाम्पलला तुम्हाला ॲक्च्युअल किमती सांगितल्या आहेत की किती रुपयानं वाढवायचं आहे किंवा किती रुपये जो आहे तो आपल्याला डिस्काउंट द्यायचा आहे. मग या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असेल इथं लक्ष ठेवा जी खरेदी किंमत जी आहे ती तुम्ही इथं 100 कन्सिडर करू शकत नाही आहे. त्याचं रिझन का, कारण जी काही वाढ जी घट किंवा जी काही घट वगैरे जे काही दिलं जातं ते सगळं इथं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना इथं जी खरेदी किंमत आपल्याला मानावी लागणार आहे बघा ती आपली X रुपये किंवा X ही व्हॅल्यू कन्सिडर करून आपल्याला सोडवावं लागेल ते. ठीक आहे. आणि या Xपेक्षा छापील किंमतचं वाक्य बघा किती रुपये तर 1,600 रुपयाने वाढवून लावायचे. याचाच अर्थ काय तर छापील किंमत जी असायला पाहिजे ती माझी किती रे तर X प्लस 1,600 रुपये असली पाहिजे. वाढ असेल तर आपण प्लस करतोय आणि विकताना मात्र काय सांगितले तिथं बघा तर 500 रुपयाचा आपण डिस्काउंट अप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय तर हे जे एक्स्ट्रा 1,600 आहे यामधून परत 500 रुपये मायनस व्हायला पाहिजे. म्हणजेच काय तर 1,600 मधनं जर मी 500 मायनस केलं तर ती जी विक्री किंमत जी आहे ती किती रे तर X प्लस 1,100 रुपये आली पाहिजे माझी. ठीक आहे. तर या पद्धतीने बघा ह्या तिन्ही किमती आपल्याला इथं मिळतील. खरेदी किंमत X मांडलेली आपण, छापील किंमत X प्लस 1,600 येते आणि विक्री किंमत X प्लस 1,100 आली. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला सांगितले बघा ज्यावेळी आपण 500 रुपये डिस्काउंट देऊन जर ती वस्तू विकत असेल तर या व्यवहारामध्ये आपल्याला काय सांगितले रे तर 25% नफा झालेला आहे. मग नफा याचा अर्थ आपण बघितलेला आहे की कन्सेप्ट की नफ्याची कन्सेप्ट काय असते की जी विक्री किंमत जी असते आपली ती खरेदीपेक्षा तेवढ्या टक्क्यानं जास्त असते किंवा तेवढ्या रुपयानं जास्त असते. मग जर मला 25% नफा होत असेल तर विक्री किंमत बघा खरेदी किमतीपेक्षा किती रुपये एक्स्ट्रा झाले रे तर 1,100 रुपये एक्स्ट्रा झालेले आहे. म्हणजेच काय तर या व्यवहारामध्ये मला 1,100 रुपयांचा नफा होणार आहे आणि पर्सेंटेजमध्ये ती व्हॅल्यू जी आहे ती बघा 25% आहे. याचाच अर्थ काय झाला तर ह्या 25%ची जी काही किंमत आहे ती इथं माझी 1,100 रुपये असणार आहे. ठीक आहे. मग इथं आता खरेदी किंमत माहिती आहे आपल्याला, खरेदी किंमत जी असते माझी ती नेहमी लक्ष ठेवा तर काय असते तर 100 रुपये असते, सॉरी 100% असते जे इथं आपण X कन्सिडर केले ते. हे फक्त आपण किमती काढताना किंवा मांडणी करताना X कन्सिडर केला आहे. कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही 100% कन्सिडर करू शकताय. मग 25 जर 100 होत असेल तर किती म्हणतोय रे आपण इथं 4 पट वाढते बघा. जर इथं 4 पट होत असेल तर इथं पण इंटू 4 करा. मग 11 चौक किती होणार आहे तर 4,400 रुपये ही माझी काय असणार आहे त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. क्लिअर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथं खरेदी किंमत काढायची ती मिळाली. फायनल आन्सर जे आपल्याला काढायचं तिथं बघा सांगितले तर 30% प्रॉफिट कमवायचं असेल आता मला तर वस्तूची विक्री किंमत किती असायला पाहिजे. मग आपल्याला सरळ दिसते बघा 10% तर 440 रुपये आहे. मग 440ची तिप्पट करा. 440ची जर मी किंवा नुसती 44ची तिप्पट केली तरी चालेल. 44ची तिप्पट ती बसते बघा 132 रुपये असते. ठीक आहे. म्हणजेच काय तर ह्याच्यावर मला 1,320 रुपयाचा काय काढला पाहिजे रे प्रॉफिट इथं मला काढलं पाहिजे. ठीक आहे. टोटल प्रॉफिट मला मिळणार आहे. मग विक्री किंमत जी आहे बघा ती दोघांची काय रे तर बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे विक्री किंमत मिळेल. मग काय येणार बघा 0, 2, 4 आणि 3, 7 आणि 5 आणि 1 आपलं 4 आणि 1 5. म्हणजेच काय तर 30% जर प्रॉफिट कमवायचं असेल तर ती वस्तू आता आपल्याला 5,720 रुपयाला काय करावी लागेल रे विकावी लागणार आहे. क्लिअर आहे. तर फक्त इथं पहिल्या एक्झाम्पलच्या मांडणीमध्ये थोडासा बदल होता बघा आणि तो बदल काय होता तर इथं जे काही आपल्याला वाढ किंवा जे डिस्काउंट द्यायचं आहे तो रुपयामध्ये सांगितलेलं आहे पर्सेंटेजमध्ये सांगितलेलं नाही आहे. मग त्या रिस्पेक्टिव्ह फक्त मांडणी केली. इथून पुढचं कॅल्क्युलेशन सेम राहील जे आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. ठीक आहे. एक्झाम्पल्स आहेत सगळे ते सगळे आपले कुठले तर नफा आणि तोटा या टॉपिकवरचेच आहेत. ठीक आहे. तर एक्झाम्पल जे आहेत तर पुढचं एक्झाम्पल सेम तुमच्या स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते ऑप्शन्स 4 पद्धतीनं आहेत. त्यातला पहिला जो ऑप्शन आहे तो अशा पद्धतीनं आहे ए अधिक सूट देतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर तो पण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा जो आहे तो बी अधिक सूट देतो. तिसरा ऑप्शन आहे ए आणि बी समान सूट
ए आणि बी दोघं पण काय समान सूट देतात आणि चौथा जो ऑप्शन आहे तो आहे बघा तर यापैकी नाही. ठीक आहे, असे हे 4 ऑप्शन्स आहेत या एक्झाम्पलचे जो आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे बघा. तर काय सांगितलं तिथं आपल्याला, तर ए दुकानदार प्रथम 10% सूट आणि त्यानंतर 20% सूट देतो. बी हा दुकानदार क्रमागत 3 वेळा 10% सूट देतो. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि ते बरोबर असण्याचं विधान हे 4 ऑप्शन्स आहेत तुमचे. ठीक आहे, म्हणजेच काय तर सूट देण्याच्या 2 पद्धती दिल्या आहेत बघा. आणि जर तसं केलं तर यामध्ये मॅक्सिमम म्हणजेच अधिक सूट कोण देईल किंवा समान सूट देत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला तिसरा ऑप्शन जो आहे तो टिक करायचा आहे. आणि जर यापैकी काहीच येत नसेल तर यापैकी ऑप्शन राहणार आहे. ठीक आहे, मग असे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण काय रे तर 100 सोडवत असतोय किंवा टेबल केला तरी चालेल. मग पहिला काय काढून घेऊ आपण की ए जो आहे तो किती रुपयांचा डिस्काउंट देणार आहे. मग एची कंडिशन काय आहे, इनिशियल व्हॅल्यू तर आपण 100 रुपयेच मानत असतोय. 100 रुपयेवरती जो तर तो पहिला जर 10% सूट देत असेल तर मला सांगा पहिली जी व्हॅल्यू आहे 10% जर मी डिस्काउंट अप्लाय केला तर 90 रुपयाला विकावं लागणार आहे. 90 वरती परत तो काय सांगितले रे तर 20% डिस्काउंट देतो तो. मग 90चं 10% किती आहे रे तर 9 रुपये. 9चं 18 रुपये होईल. 18 रुपये जर डिस्काउंट मारला मी तर ती जी प्राईज आहे ती 72 रुपयाला विकावी लागेल. म्हणजेच काय ह्याच्यातून एची विक्री किंमत मिळाली 72 रुपये आली. आणि बी हा जो दुकानदार आहे तो काय करतोय रे तर 3 वेळा 10% डिस्काउंट देतोय तो. ठीक आहे, मग तसं जर कन्सिडर केलं आपण सेम कन्सिडर करू. इनिशियल व्हॅल्यू 100 रुपयेच असायला पाहिजे. पहिला जर मी 10% डिस्काउंट अप्लाय केला तर 90 रुपयाला विकेन मी ती वस्तू. परत दुसरा 10% डिस्काउंट जर अप्लाय केला तर बघा 10% म्हणजेच 9 रुपये डिस्काउंट जर अप्लाय केला तर 81 रुपयाला विकावं लागणार आहे. आणि परत तिसरा डिस्काउंट जो अप्लाय करायचा आहे तो पण 10%चाच आहे. मग 81चं जर 10% तो आपल्याला माहिती आहे जे की किती असतं रे तर 8.1 आहे. मग 81 मधून 8.1 जर मी वजा केला तर आपले फायनल प्राइस इथे येणार आहे. ठीक आहे, किती जाईल बघा 10तनं 1 गेला 9 राहिले आणि इथं 1 हाच्या तिकडे गेला 80 उरलं. 80तनं 8 गेलं तर 72.9 रुपये आलं. म्हणजेच काय बीची जी काही विक्री किंमत आहे बघा ती किती आली रे तर 72.9 रुपये आली. आणि एची विक्री किंमत किती आहे तर 72 रुपये. मग सरळ आपल्याला दिसते की मॅक्सिमम डिस्काउंट जो आहे तो कोण देतोय रे तर हा 72 रुपयेवाला देतो. म्हणजे थोडक्यात कोण तर तो ए हा व्यक्ती देतोय. टोटल डिस्काउंट जर काढला तुम्ही एचा तर तो किती झाला रे तर 28% डिस्काउंट झाला एचा टोटल मॅक्सिमम मध्ये. आणि बीच्या बाबतीमध्ये बघला तर तो एक्स्ट्रा जे आहे ते 9 पैसे म्हणू शकता ते एक्स्ट्रा येतात 90 पैसे जे आहे ते. त्यामुळे ॲन्सर जे आपल्याला टिक करायचं आहे ते काय असेल रे तर ए जो आहे तो सर्वाधिक सूट जे आहे ती या स्कीममध्ये काय करतोय तर अप्लाय करतोय. ठीक आहे, उत्तर जे आहे ते आपलं काय असणार आहे ऑप्शन नंबर 1 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल जे आहे ते फसवणुकीवरचे जे आपण एक्झाम्पल जे बघितले होते बघा त्या फसवणुकीच्या टाईपवरती आधारित असणार हे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे. ऑलरेडी आपण अशा टाईपचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि उत्तर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आणि ऑप्शन्स जे आहेत बघा याचे पहिला आहे 5, त्यानंतर दुसरा आहे 5.26%, तिसरा आहे 5.5 आणि 10.52%. चौथा ऑप्शन काय आहे तर 10.52%. असे हे 4 ऑप्शन्स आहेत. एक्झाम्पल बघा तर एक व्यक्ती 1 किलोग्रॅम ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर त्याला होणारा शेकडा नफा किती. मग आता सेम आपण ज्या अशा टाईपमध्ये बघितले होते बघा 2 किमती महत्त्वाच्या लागतात आपल्याला. एक असते आपली खरेदी किंमत आणि दुसरी असते विक्री किंमत. मग फसवणुकीच्या एक्झाम्पलला विक्री किंमत जसं आपण बघितले नेहमी माझी 1000 रुपये असते ती कधीही बदलणार नाही. फक्त तो जेवढ्या वजनाचा वापर करतो ती आपली काय बनत असते रे खरेदी किंमत बनत असते. मग या एक्झाम्पलनुसार तो व्यक्ती जो आहे दुकानदार जो आहे तो 950 ग्रॅम वजनाचा वापर करत असेल तर ती त्या दुकानदारासाठी काय बनते खरेदी किंमत बनते. झालं मग तर बघा 950ची वस्तू तो काय करतोय आता 1000 रुपयाला विकतोय असं कन्सिडर झालं. म्हणजेच काय त्याला 50 रुपयाचा नफा होणार. खरेदी किंमत 950 रुपये पर्सेंटेजमध्ये लागतं. आपण काय करणार आहे इंटू 100 करणार आहे. सेम बघा 0 कटिंग होईल. 5 कटिंग जर केला तर 19 5 95 राहिला. 19 परत जर याला भाग घालवला तर सेम 19 5 95 परत 5 उरणार आहे 50 झालं ते. मग 50ला पॉईंट येईल माझा. मग 50ला जर पॉईंट आला तर 50ला पॉईंट आल्यानंतर बघा 19 दोन्हीचा भाग लागेल. मग 5.2 असा असणारा ऑप्शन एकच आहे इथं. आणि हे एक्झॅक्टली नाही बघा वाढत जाणार आहे. पण आपलं एकक स्थानच्या पॉईंटच्या पुढचं तर 2 नंबर आलेला आहे आणि एकक स्थानच्या पॉईंटच्या पुढं
दोन असणारा एकच ऑप्शन आहे जो की नंबर आहे तो 2 म्हणजेच 5.26 हे आपला काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा जसं जेवढे मी आधी पण तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला जसं म्हणलं की जर तुम्ही आत्तापर्यंतचे सगळे क्रॅश कोर्स प्लस SSCGDचे PYQ क्वेश्चन्स जर बघितले असतील तर पोलीस भरतीचे क्वेश्चन्स मी तर म्हणे अक्षरशः तुम्ही तोंडी सोडवू शकतायचा. तुम्हाला कुठेही पेनाची आवश्यकता पडणार नाही. फक्त गरज आहे की तुम्ही त्या पद्धतीने अप्रोच तुमचा डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. नाहीतर एवढे साध्या एक्झाम्पलला जर तुम्ही पेन घेत असशीला तर लक्षात ठेवा SSCGD असेल किंवा सेंट्रलच्या एक्झामसाठी मग तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवणं खास करून तेवढ्या लिमिटेड टाईममध्ये थोडंसं अवघड होऊन जातं. त्यामुळे सोपं एक्झाम्पल आल्यानंतर ते सोप्या पद्धतीने सोबतच तुमचा वेळ देखील वाचला पाहिजे हे तुमचं टार्गेट असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा पुढे नेक्स्ट एक्झाम्पल काय आपल्याला तर आपलं छापील किमतीवर आधारित प्रश्न आहे. एका वस्तूची किंमत 20% वाढवून 5% सूट दिल्यास होणारा शेकडा नफा किती. म्हणजेच काय तर शेकडा छापील किमतीवर आधारित असणारं हे एक्झाम्पल आहे. त्यासाठी आपण सेम तिन्ही ऑप्शन्स राहिलेले याचे ऑप्शन्स आहेत बघा 15, 16, 14 आणि 18 असे हे 4 ऑप्शन्स आहेत. 15, 16, 14 आणि 18. मग आपण छापील किमतीवर आधारित प्रश्न असेल तर सेम काय पहिला खरेदी किंमत मध्ये आपली छापील किंमत येत असते आणि राईट साईडला येत असते माझी ती कुठली तर विक्री किंमत येत असते. ठीक आहे, पहिलेच वाक्य बघा जी वस्तूची जी काय किंमत आहे ती आपण काय करायचे रे तर 20% वाढवून लावायचे. म्हणजेच जर खरेदी किंमत माझी 100 रुपये असेल तर छापील किंमत लावताना मला 120 रुपये लावली पाहिजे. 20% वाढ करायचे. विकताना मात्र काय करायचं आहे आपल्याला तर 5%चा डिस्काउंट अप्लाय करायचा आहे. डिस्काउंट जो आहे तो या 120 वरती लागणार आहे. मग 10% किती आहे रे तर 12 रुपये आहे. 5% 6 रुपये आहे. 6 रुपये जर मायनस केलं तर आपल्याला इथं 114 रुपयाला ती वस्तू विकावी लागेल. मग बघा 100 रुपयाला मी खरेदी केली ती आता 114 रुपयाला जर विकत असेल तर व्यवहारात मला काय होईल टोटल 14%चा जो आहे तो नफा होणार आहे. क्लिअर आहे, साधं सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त अप्रोच आणि जसं म्हणतो आत्ता जे म्हणलं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला पेनाची आवश्यकता लागणार नाही किंवा पडणार पण नाही. सगळे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते तुमचं व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. 100 रुपयाची छापील 120 रुपये येणार आहे. 120 वरती 5% डिस्काउंट 6 रुपये मायनस होतील 114ला विकावं लागेल. मग 100चं जर 114ला विकत असेल तर 14%चं काय होणार आहे मला प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि हा जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे तो बघा वस्तू संबंधी असणारा प्रश्न आहे आणि तुम्ही शक्यतो या एक्झाम्पलला तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण तोंडी हा एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही नक्की सोडवू शकता. आणि त्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा 20, 25, 50 आणि 60 अशा पद्धतीने हे 4 ऑप्शन्स आपल्याला सांगितले आहेत. 20, 25, 50 आणि 60. ठीक आहे, तर करायचं काय बघा त्याच्या आधी प्रश्न काय सांगितलं आपल्याला तर एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे तर होणारा शेकडा नफा किती. म्हणजेच काय अशा टाईपच्या एक्झाम्पलला बघा आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण या टाईपचे एक्झाम्पल्स बघितलेत. फक्त जे कॉन्सन्ट्रेशन जे आपलं असलं पाहिजे ते कशावर असणार आहे त्या अपूर्णांकावरती असेल आणि जो अपूर्णांक आहे तो आहे 8/5. आणि आपण अशा एक्झाम्पलला आपण काय बघत असतो तर चा शब्द कोणत्या किमतीसाठी वापरलेला आहे. मग एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही नीट बघितलं बघा तर खरेदी किमतीच्या असा शब्द तिथं वापरला आहे आणि ज्या किमतीला चा हा शब्द वापरला जातो ती कुठली तर आपण छेदामध्ये ती किंमत मानत असतो. म्हणजेच काय जर 5 रुपयाला मी जर खरेदी केला असेल तर इथं काय कळते रे तर जो दुसरा जो शब्द आहे तो आपण अंशाला कन्सिडर करतो. म्हणजेच 5 रुपयाला जर ती वस्तू खरेदी केली असेल मी तर 8 रुपयाला आपण विकणार. ह्या 2 किमती आपल्याला मिळतील. झालं तर मग हेच आपल्याला फक्त हे महत्त्वाचं इथे लक्षात ठेवायचं आहे की 5 रुपयाला जर खरेदी केला 8 रुपयाला जर मी विकत असेल तर आपल्याला सरळ दिसतंय की 3 रुपयाचा नफा होणार आहे. खरेदी किंमत 5 रुपये आणि पर्सेंटेजमध्ये लागेल मला काय होणार आहे गुणिले 100 होणार. मग 3/5 म्हणजेच ऑलरेडी आपण बऱ्याच ठिकाणी झालेली आहे ही व्हॅल्यू जी की किती असते 3/5 जर तुम्ही पर्सेंटेजमध्ये डायरेक्टली केलं जे की किती असतं 60% एवढा काय होणार आहे आपल्याला त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून तुम्हाला मग म्हणलं की हे एक्झाम्पल किंवा अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत हे तुम्ही तोंडी सॉल्व्ह करू शकता. फक्त ती कन्सेप्ट तुमची प्रॉपर क्लिअर असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल जे आहे बघा ते एक मस्त एक्झाम्पल आहे. म्हणजे 2 वस्तूंवर आधारित असणार हे एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते किमतींचे ऑप्शन्स आहेत ते लिहितोय. तोपर्यंत तुम्ही आन्सर जे आहे ते तुमचं शोधण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न करा. पहिला जो ऑप्शन आहे तो बघा 225 आणि त्यानंतर आहे 425 हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे 250, 400. आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. एक्झाम्पल सॉल्व्ह करा तोपर्यंत. तिसरा आहे 275, 375 आणि चौथा जो ऑप्शन आहे बघा 300 आणि 350.
ठीक आहे. असे हे 4 ऑप्शन्स आहेत या एक्झाम्पलचे जो आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. मग प्रश्न काय दिला सांगितलं बघा आपल्याला, तर एका माणसाने 2 घड्याळे 650 रुपयेमध्ये खरेदी केली. पहिले घड्याळ ए घड्याळ, तिथं ए शब्द वापरला, ए घड्याळ 20% नफ्याने आणि बी घड्याळ 25% नफ्याने सारख्या किमतीला विकले. तर ए आणि बी या घड्याळांचे अनुक्रमे खरेदी किंमत किती. म्हणजेच काय इथं बघा, आणि 2 वस्तूंवर आधारित प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. फक्त इथं नीट एक्झाम्पल तुम्हाला वाचता आलं पाहिजे, कारण नीट एक्झाम्पल वाचल्यानंतर तुम्हाला, जसं मी नेहमी म्हणतो तुम्ही की प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला 3 पद्धतीनं सॉल्व्ह करायचं असते. पहिली जी मेथड असणार आहे ती तुमचं रीडिंग स्किल असणार आहे, जसं की हे एक्झाम्पल आहे, आणि जे रीडिंग स्किल जे आहे ते अशाच एक्झाम्पलमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापरायचं आहे. मागचं जे एक्झाम्पल होतं बघा, तिथं पण काय जास्त काही रीडिंग नव्हतं, एक सिंगल लाईनमध्ये आपला प्रश्न होता, त्यावेळी तुम्हाला रीडिंग स्किल एवढं काही इम्पॉर्टन्स वाटत नाही. पण या एक्झाम्पलला जे पहिलेच वाक्य जे सांगितलं बघा की एका माणसाने 2 घड्याळ बघा तिथं 650 रुपयेमध्ये खरेदी केली. मग तुम्हाला इथं ते नीट समजायला पाहिजे की ते जे 650 रुपये आपल्याला सांगितले बघा ते काय आहे रे, तर त्या 2 घड्याळांच्या खरेदी किमतीची एकत्रित बेरीज आहे. ते 650 रुपये प्रति घड्याळ असा शब्द तिथं वापरला नाही, त्यामुळे ती एकत्रित बेरीज आहे खरेदी किमतीची. परत सांगितले की पहिलं जे घड्याळ आहे, म्हणजे तिथं नाव दिले ए हे घड्याळ 20% नफ्याने विकायचं आहे त्याला, आणि बी घड्याळ 25% नफ्याने विकायचं आहे. त्यामध्ये परत एकच शब्द इन्क्लूड केला आहे बघा, सारख्याच किमतीला विकले. मग ह्याच्यावरून एक आपल्याला कळते की त्या दोन्ही घड्याळांची जी विक्री किंमत आहे ती समान असली पाहिजे. मग ज्यावेळी एखादी किंमत दोन्ही वस्तूंची समान असते त्यावेळी आपण टेबल करतोय. म्हणजेच काय, जर पहिला जो अप्लाय करायचा टेबल तो आपण काय कन्सिडर करूया, ए या घड्याळाला अप्लाय करू. ठीक आहे. ते जे घड्याळ आहे ते 20% नफ्याने विकले. मग 20% आपल्याला माहिती आहे 1/5 असते. म्हणजेच काय, 5 रुपयाची जर वस्तू ती असेल तर मी ती 6 रुपयाला विकणार आहे. बरोबर, खरेदी आणि विक्रीचा अप्रोच तो आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर बी हे घड्याळ बघा त्यानं 25% नफ्याने विकले. 25% आपल्याला माहिती आहे 1/4 असते, आणि जर 4 रुपयाला जर मी ते घड्याळ खरेदी केलं असेल तर मी आता ते घड्याळ 5 रुपयाला विकायला पाहिजे, कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला नफाच झालेला आहे असं तिथं सांगितलं. ठीक आहे. मग वाक्यानुसार एक्झाम्पलमध्ये ही जी विक्री किंमत आहे दोन्ही घड्याळांची ती सारखी असली पाहिजे, जे प्रश्नामध्ये सांगितले, पण हिथं आलेलं नाही आहे. मग आपल्याला ती समान करून घ्यावी लागेल. मग 5 आणि 6चा जर लसावी घेतला तर तो 30 मिळतोय बघा. मग 30 केला तर हिथं 5 न गुणायला लागेल, आणि खालच्या ह्या दोन्ही किमतींना 6 न गुणायला लागेल. गुणल्यानंतर बघा तर हे 5 × 5 = 25 होईल, आणि त्यानंतर 6 × 5 = 30 रुपये होईल. 6 न गुणला तर 6 × 4 = 24 आणि 6 × 5 = 30. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं हे आपलं काय होणार आहे, दोन्ही घड्याळांची जी विक्री किंमत आहे ती आपण समान करून घेतली. ठीक आहे. मग यानंतर आता बघा आपल्याला काय सांगितले, तर दोन्ही घड्याळांची एकत्रित आपल्याला काय सांगितले रे तिथं, तर आपल्याला दोन्ही घड्याळांची खरेदी किंमत सांगितलेली एकत्रित. मग हे पहिल्या घड्याळाची खरेदी किंमत 25 रुपये आली, दुसऱ्या घड्याळाची 24 रुपये आली. जर मी या दोघांना ॲड केला तर बघा तर किती रे, माझी जी खरेदी किंमत आहे एकूण ती किती व्हायला पाहिजे, तर 49 रुपये व्हायला पाहिजे. बरोबर. मग जर ही 49 होत असेल तर ह्याच 49ची किंमत आपल्याला तिथे एकत्रित सांगितलेली आहे. मग ह्या 49ची जी किंमत आहे दोन घड्याळांची एकत्रित किंमत जी आहे बघा ती किती आहे रे, तर 650 रुपये आपल्याला सांगितलेले आहे. क्लिअर आहे. म्हणजेच काय, तर ह्या 49ची किंमत 650 आहे. मग आपल्याला काय पाहिजे, तर ह्या दोन्ही घड्याळांची खरेदी किंमत पाहिजे. म्हणजे पहिल्याची 25 आहे आणि दुसऱ्याची 24 आहे. मग ह्या 25 आणि 24ची आपल्याला काय पाहिजे, तिथं उत्तर जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. पण इथं बघा जर तसा प्रश्नाचा विचार केला की इथं बघा 49ची किंमत 650 मिळते, याचा अर्थ काय होणार आहे, तर 49 न 650ला पूर्ण भाग कधीच जाऊ शकत नाही, कारण 49 हे 7च्या पाड्यात येते आणि हे इथं बघा तर हे 5 आणि 13च्या पाड्यात जाते. मग दोघांना भाग तर जाणार नाही आहे माझा, त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते बघा इथं आपल्याला काढता येणार नाही आहे, कारण एक्झॅक्टली मिळतच नाही. आणि ऑप्शन जर तुम्ही बघितले तर सगळे ऑप्शन जे आहेत ते बघा एक्झॅक्टली सांगितलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचे जे ऑप्शन्स जे कन्सिडर दिलेत आपल्याला हे चुकीचे ऑप्शन्स आहेत. आणि जर ॲक्च्युअल किमतीत जर आपल्याला काढायच्या झाल्या तर एकाची जी किंमत आहे बघा ती किती होणार आहे रे, तर 650/49 होईल. ठीक आहे, एकाची किंमत काढली तर. मग पहिल्या घड्याळाची खरेदी किंमत किती आहे रे, 25 आहे, तर ह्याला आपल्याला 25 न गुणावं लागेल. मग जसं आत्ता मी म्हणलं 49 ही काय रे, तर एक 7च्या पटीत असणारी संख्या आहे. 7 ह्या वरती कोणालाच भाग जात नाही, याचा अर्थ की तुमचं जे उत्तर येणार आहे दोन्ही किमतींचं ते एक्झॅक्टली येणार नाही आहे. मग ही जर मी एवढं जर कॅल्क्युलेशन केलं तर इथं मला त्या पहिल्या घड्याळाची खरेदी किंमत मिळेल. आणि जर दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत पाहिजे असेल तर सेम कॅल्क्युलेशन होईल, 650/49, फक्त ह्याला गुणिले आपल्याला 24 करावं लागेल. ठीक आहे. मग ह्या दोन प्रश्नांची ह्या दोन कॅल्क्युलेशन जर आपण केले तर त्यावेळी आपल्याला काय मिळणार, त्या दोन घड्याळांची खरेदी किंमत मिळेल.
ठीक आहे. आणि ह्याला उलटं जर क्रॉस चेक करायचं असेल, जर एखाद्या विद्यार्थ्याला डाऊट वाटला की यार ऑप्शन कसे काय चुकू शकतात आपले, तर इथं जे ऑप्शन सांगितलेत बघा, ह्यातले कुठलेही दोन ऑप्शन, एक ऑप्शन तुम्ही पिक करून जर तुम्ही 20% नफा आणि 25% नफ्यानं जर व्हॅल्यू काढल्या तर तुम्हाला विक्री किंमत जी आहे ती समान आली पाहिजे. मग इथं जर तुम्ही त्या पद्धतीने व्हॅल्यू शोधल्या बघा, आता इथं 250 किंवा ह्या दोन्हीचाच विचार करा. नफा याचा अर्थ काय झाला रे, तर दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या कंटिन्यू तुमच्या वाढल्याच पाहिजे त्या. मग इथं काय एक माझ्या जर मते जर अंदाज लावला आपण, जो काय बघा दुसरा जो सांगितलं की 25% नफ्याने विकतोय त्याच्याऐवजी तिथं 25% तोटा तर सांगायला पाहिजे होता, तरच एक व्हॅल्यू वाढेल आणि एक व्हॅल्यू कमी होणार आहे. असं जर झालं तरच आपली इथं ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय होणार आहेत रे, सेम होणार आहेत. ठीक आहे. मग तसं जर कन्सिडर केलं तर एक ट्रायल फक्त आपण मारू की ह्या एक्झाम्पल थोडंसं चेक करण्याचा प्रयत्न करूया. कन्सिडर करू की इथं जो दुसरं जे घड्याळ आहे ते कन्सिडर करूया की आपण त्यांना तोट्याने विकले. ठीक आहे, 25% तोट्याने विकले. मग काय होणार, 4 रुपयाची तो घड्याळ 3 रुपयाला विकायला पाहिजे. मग पुढची प्रोसेस सेम राहणार आहे बघा. 6 आणि 3 आणि 6चा लसावी काढला तर तो 6च येतोय. मग खाली फक्त इथं मला 2 न गुणायला लागणार आहे. ठीक आहे. मग थोडंसं चेंज करतोय. फायनल आन्सर आपलं हे राहील बघा, ह्या दोन्ही प्रश्नांचं जे आता आपण जे काढले ते थोडासा चेंज जे करतोय तो आपण ह्यासाठी की जर तिथं तोटा कन्सिडर केला तर उत्तर बरोबर येते का एवढ्यासाठी. जर ते आलं तर ठीक, नसेल तर आत्ता जे आपण उत्तर काढलं तेच तुम्हाला कन्सिडर करायचं आहे फायनलसाठी. ठीक आहे. मग थोडंसं फक्त एक आपण क्रॉस चेक मारूया जेणेकरून तुम्हाला पण क्लिअर होऊन जाईल की काय प्रोसेस होणार आहे ते. ठीक आहे. मग आता इथं बघा पहिलं तर 5 आणि 6 सेम राहणार आहे माझं. मग इथं बघा 4 दुनी 8 आणि 3 दुनी 6. ठीक आहे. म्हणजे आणि त्यानंतर बघा 8 आणि 5 13, इथं 13 रुपये झालं आणि इथं काय होणार, म्हणजे बघा खरेदी किंमत जी आहे माझी ती 13 रुपये येते. म्हणजेच काय दोन्ही ह्यांची बेरीज, आणि ती मला किती सांगितली होती रे, तर 650 रुपये सांगितले होते. मग इथं बघा पूर्ण भाग जातोय माझा 13 आणि 65ला पूर्ण भाग जातोय. जर मी एकाची व्हॅल्यू काढली तर 13 5 65, एकाची व्हॅल्यू येते 50 रुपये. मग जर एकाची 50 असेल तर पहिला बघा हे 5 रुपये, मग 5 5 25 म्हणजे 250 रुपये इथं आहे बघा. आणि हे 8 5 40, म्हणजेच काय तर त्या दोन घड्याळांची जी काही खरेदी किंमत आहे ती 250 आणि 400 रुपये असायला पाहिजे. म्हणजे चुका बसला बघा आपला की इथे एक्झाम्पलमध्ये थोडंसं तुम्हाला करेक्शन करायचं आहे. आणि असे बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला पोलीस भरतीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं तर बघा हमखास बघायला मिळतील की त्यामध्ये काही ना काहीतरी एरर आहे, की त्यामध्ये काय काय क्वेश्चन्स बघा डिलीट केलेले तुम्हाला बघायला मिळेल ॲन्सर कीमध्ये. मग तिथं अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात ॲक्च्युअल पेपरमध्ये सुद्धा. त्यामुळे करेक्शन करा इथं की दुसरं जे घड्याळ जे आहेत जिथं आपल्याला म्हटले की 25% नफ्याने विकले तिथं काय करा की 25% तोटा कन्सिडर करा. मग तसं केलं तर आपलं उत्तर जे आहे ते 250 आणि 400 रुपये येते बघा. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्या छापील किमतीवर आधारित असणारा हा असा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि जे GDचे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघा PYQ क्वेश्चन्स बघितले त्यामध्ये या टाईपचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की जर एखाद्या वस्तूवर आपण एखादी वस्तू फ्री देत असेल तर त्यावेळी ते कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यामधला ऑप्शन्स आहेत ह्या प्रश्नाचे सांगितलेत बघा 20, 16.66, 25 आणि 30. 20, 16.66, 25 आणि 30 असे हे 4 ऑप्शन्स आपल्याला सांगितले. इथं पण एक करेक्शन केले ह्या प्रश्नामध्ये. ऑप्शन्स चुकीचे होते ते डायरेक्टली मी केलेले आहेत या एक्झाम्पलसाठी, आणि जे करेक्ट ऑप्शन जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहेत. ठीक आहे. तर प्रश्न काय सांगितला बघा आपल्याला, तर एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री दिल्यास तर त्याचा शेकडा सूट किंवा त्याची शेकडा सूट किती. म्हणजेच काय, जर एखाद्या कस्टमरनं जर 5 वस्तू खरेदी केल्या असतील आणि तो काय करतोय त्या 5 वस्तूंवरती 1 वस्तू फ्री पण देतोय, जर असं जर काहीतरी स्कीम असेल किंवा ऑफर असेल तर या ऑफरमध्ये शेकडा डिस्काउंट किती अप्लाय होतोय याचं उत्तर आपल्याला काढायचं. ठीक आहे. मग त्यासाठी इथं जसं तुम्हाला म्हणलं की ऑप्शन जे आहे ते करेक्शन करून तुम्हाला दिलेले आहेत. मग अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये करायचं काय असते बघा, तर एका वस्तूची जी काही किंमत आहे ती आपण 1 रुपये मानायची असते. ठीक आहे. यामध्ये काय 100 वगैरे असलं काय कन्सिडर करायचं नाही. ठीक आहे. एका वस्तूची 1 रुपये मानायची. मग जर तो 5 रुपये जर वस्तू जो दुकानदार आहे तो जर देत असेल तर त्याची विक्री किंमत एक मिळेल तुम्हाला, बरोबर. विक्री किंमत पहिला मिळणार आहे. मग जर 5 वस्तू जर तो त्या कस्टमरला देत असेल तर एका वस्तूची जर 1 रुपये असेल तर 5 वस्तूंची किती झाली रे, तर 5 रुपये झाली, बरोबर. मग पण असं केल्यावर तर काय होतंय, तो 5 दिल्यानंतर 1 मोफत पण देणार आहे. म्हणजेच ते जे सूट कन्सिडर करू आपण किंवा डिस्काउंट कन्सिडर करू, म्हणजे डिस्काउंट किती झाला रे, तर 1 रुपयाचा झाला. 1 वस्तू फ्री देतोय त्यामुळे डिस्काउंट पण 1 रुपयाचाच झालं. मग मला सांगा छापील किंमत जी आहे, कारण डिस्काउंट आपल्याला माहिती आहे की नेहमी छापील किमतीवरती दिला जातो.
मग छापील किंमत तयार कशी होते, तर विक्री किंमत आणि आपण डिस्काउंट किती अप्लाय करतोय. मग डिस्काउंट किती झाला रे माझा, सॉरी 5 आणि 1 6 रुपये ही त्या वस्तूंची छापील किंमत असायला पाहिजे. किंवा 6 रुपयाला असं पण समजून शकता येतं की तुम्ही त्या दुकानदाराला 6 रुपये मिळायला पाहिजे होते, बरोबर. 5 वस्तू प्लस 1 टोटल 6 वस्तू विकल्या गेल्या दुकानदाराच्या. मग एका वस्तूची जर आपण 1 रुपया कन्सिडर करत असेल तर त्याला 6 रुपये मिळायला पाहिजे होते, पण मिळतात किती रे, तर 5 रुपये मिळतात. मग ह्याच्यामध्ये 1 रुपयाचा डिस्काउंट झालं. मग तिन्ही किमती मिळाल्या. मग फायनल आन्सर फक्त काढायचं आपल्याला. तर 1 रुपयाचा डिस्काउंट दिला त्यांना बघा कशावर, तर छापील किमतीवरती, कारण डिस्काउंट आपल्याला माहिती आहे नेहमी छापील किमतीवरती दिला जातो. मग 1/6 हे पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होणार आहे. मग 1/6ची आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू किती असते रे, 16.66% हे आपलं काय असायला पाहिजे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. बघा एक्झाम्पल एकदम साधं सिंपल आहे, पण जर तुमची कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर नसेल तर तुम्ही या टाईपचे एक्झाम्पल बघा, इथं बऱ्यापैकी 1/5 कन्सिडर केलं जातं आणि 1/5ची व्हॅल्यू 20% किंवा 20 हे आन्सर बरेच विद्यार्थी काढतात, किंवा तुम्ही पण आधी ह्या बघणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कुणी ना कोणी तर हे 20% आन्सर नक्की काढला असेल. पण यामध्ये करेक्शन आहे, लक्ष ठेवा. इथं छापील किंमत तुम्हाला आधी काढली पाहिजे, कारण वस्तूवर जी काही आपण डिस्काउंट अप्लाय करतो तो नेहमी त्या छापील किमतीवरती अप्लाय झाला पाहिजे. त्यामुळे इथं जी छेदामध्ये जी व्हॅल्यू आहे ती छापील किंमतच असली पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचं एक्झाम्पल आहे, साधं एक्झाम्पल आहे बघा. बेसिक टाईपच्या क्वेश्चनमधलं हे एक्झाम्पल आहे, टेबलवरती आधारित असणारं, जे आपण सुरुवातीला पहिल्या 1-2 लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल्स बघितले त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. आणि ह्याच्या जे ऑप्शन्स आहेत बघा, 22,500, 2,500, 2,100, 22,500 नाही 22,50, दुसरा आहे 2,500, तिसरा आहे 2,100 आणि चौथा जो ऑप्शन आहे बघा तो आहे 2,016 रुपये. ठीक आहे, एकदम बेसिक च्या टाईपचं मधलं हे एक्झाम्पल आहे. नक्की तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय दिलं आहे बघा, तर एक टेबल 2,520 रुपयाला विकल्यास 20% नफा होतो, तर टेबलाची खरेदी किंमत किती. आता इथं पण 100, 120 वगैरे असलं काय करायचं आहे, थोडंसं स्मार्ट मेथडनं आपल्याला सोडवायचं आहे. अपूर्णांकाचा वापर तुम्ही इथं करायचा आहे. जर 20% नफा होत असेल तर ती जी वस्तू आहे ती आपण काय म्हणतो रे, तर 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकणार आहे. ठीक आहे, कारण 20%चं जर अपूर्णांकात केलं तुम्ही तर जे की किती असते रे, तर 1/5च असते. म्हणजेच काय, तर 5 रुपयाची वस्तू मी आता 6 रुपयाला विकायला पाहिजे, आणि ह्या 6 रुपयाचीच आपल्याला विक्री किंमत सांगितली आहे बघा किती रे, तर 2,520 रुपये. ठीक आहे, मग 6ला जर 2,520 रुपये असेल, एकाची काढून घेऊ आपण. 6 चोक 24, 1 उरला 12 झालं, 6 दुनी 12, म्हणजे एकाची आली 420, मला पाहिजे ह्या 5ची. मग किती होणार, 5 चोक 20, 2,000 झालं, आणि वरचं 20/5 100. मग 2,000 आणि 100 म्हणजेच किती होणार रे, 2,100 रुपये हे माझं या ठिकाणी काय असेल पाहिजे, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, आणि हे असलं जे कॅल्क्युलेशन बघा किंवा असे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही तोंडी सोडवले पाहिजेत. ह्याला कुठेही तुम्हाला पेनाची आवश्यकता नाही पडणार. पण महत्त्वाचं आहे की तुमचा तो ॲप्रोच डेव्हलप होणं फार गरजेचं आहे, आणि तो जो ॲप्रोच आहे तुम्हाला अशा लेक्चरमधूनच तो जो आहे तो डेव्हलप करावा लागेल. डायरेक्टली तुम्ही एक्झामला गेल्यानंतर या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही तोंडी अजिबात सोडवू शकत नाही. लक्ष ठेवा, तो कॉन्फिडन्स जो बिल्डअप आहे तो तुम्हाला या क्लासरूम टीचिंगमध्येच झाला पाहिजे. जर आत्ता नाही झाला तर कधीही तुमचा तो डेव्हलप जो आहे कॉन्फिडन्स, की आपण जे मी एक्झाम्पल तोंडी सॉल्व्ह करू शकते, हा जो कॉन्फिडन्स आहे लक्ष ठेवा तो तुमचा कधीही बिल्डअप होऊ शकत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या अशा टाईपच्या क्वेश्चनचं तोंडी सोडवण्याचं प्रॅक्टिस तुमच्याकडून झालं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचं एक्झाम्पल हे पण बघा एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. एखादे खर्च ज्यावेळी करतो आपण काहीतरी ट्रान्सपोर्टेशनचा असेल अशा टाईपचं एक्झाम्पल आहे. ऑप्शन्स आहेत बघा याचे, 1,810, 1,400, 1,610, 1,810, 1,400, 1,610 रुपये, आणि चौथा ऑप्शन जो आहे तो आहे 1,320 रुपये. ठीक आहे, असे हे 4 ऑप्शन्स आहेत. प्रश्न काय सांगितलं बघा, तर 1,260 रुपयाला एक गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला. 15% नफा मिळवण्यासाठी गायीची विक्री किंमत किती असावी. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण काय तिथे बघा ट्रान्सपोर्टेशनचा जो काही खर्च करतो मग तो, किंवा पॅकेजिंगचा जो खर्च असतो तो सगळा कशा जातो रे, माझ्या त्या खरेदी किमतीमध्ये ॲड केला जातो. त्यामुळे या एक्झाम्पलसाठी जी टोटल खरेदी किंमत जी आहे ती बघा 1,260 रुपयाला खरेदी केलता प्लस ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस. मग दोघांची एकत्रित बेरीज माझी खरेदी किंमत बनणार आहे. मग 60ला हे 40 दिलं तर 1,300 झालं बघा, आणि वरचं 100, म्हणजेच काय 1,400 रुपये ही माझी टोटल काय बनणार आहे, या एक्झाम्पलसाठी खरेदी किंमत बनणार आहे. मग ह्याच्यावरती आता आपल्याला 15% प्रॉफिट काढायचं आहे. मग 10% तर किती जाते बघा, 140 रुपये आहे, बरोबर. मग ते 140 आणि वरचं 5% 70, म्हणजे टोटल जर विचार केला बघा तर ह्या 1,400 वरती 140 आणि 70 तर 210 रुपये एवढं मला काय होणार आहे, प्रॉफिट झालं पाहिजे.
15% जर काढलं तर, आणि दोघांची बेरीज जर केली मी, जी की किती असली पाहिजे 1610, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असलं पाहिजे, आन्सर असलं पाहिजे. आणि सेम जसं मगाशी म्हटलं तसं याचं एक्झाम्पल बघा, तुम्हाला पेन कुठं लागणार नाही आहे. जो काय प्रॉफिट पाहिजे ते तर 1260 आणि 140 तर सरळ 1400 रुपये होणार आहे खरेदी किंमत झाली. 1400 वरती 15% जर प्रॉफिट काढलं तर ते 210 रुपये होते. मग 1400 आणि 210 किती व्हायला पाहिजे, 1610 रुपये आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं पण एक्झाम्पल बघा, सेम बेसिक टाईपच्या ह्याच्यातलंच आहे. शर्ट वस्तूंवरती ज्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवले आपण, अशाच बेसिक टाईपचं एक्झाम्पल आहे. ऑप्शन जे आहेत ते बघा याचे आहेत, तर 152, 160, 180, 152, 160, 180 रुपये, आणि चौथा ऑप्शन जो आहे तो 230 रुपये. असे हे 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, साधं एक्झाम्पल आहे, सिम्पल. काय सांगितलं, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्याने त्याला 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. तर तिथं बघा गडबडीमध्ये प्रश्न नीट जर वाचला नाही तुम्ही, शेवटी बघा तिथं आपल्याला जी खरेदी किंमत विचारलेली आहे ती प्रत्येक शर्टची विचारलेली आहे. प्रत्येक शर्ट म्हणजे एका शर्टची पाहिजे, पण जी विक्री किंमत जी तुम्हाला दिलेली आहे ती टोटल 15 शर्टची आहे. आणि 15 शर्ट जर मी 2340 रुपयाला जर विकलेले आहेत, बघा टोटल विक्री किंमत जी आहे ती किती, 2340 रुपये सांगितलेलं आहे. एवढ्याला जर मी विकलं तर मला 60 रुपयाचा लॉस झालेला आहे. मग आपल्याला माहिती आहे, जर व्यवहारामध्ये तोटा होत असेल आणि जर खरेदी किंमत काढायची असेल तर झालेला तोटा आपल्याला प्लस करावा लागतो. म्हणजेच काय, जर मला इथं खरेदी किंमत जर पाहिजे असेल तर ह्या 2340 मध्ये 60 प्लस केलं पाहिजे. मग 60 जर डायरेक्टली ह्याला शिफ्ट दिला तर टोटल बघा खरेदी किंमत जी आहे ती माझी किती होते रे, 2400 रुपये होते. पण प्रश्न हा नाही आहे, मला टोटल खरेदी किंमत नको आहे, एका शर्टची पाहिजे. मग ही जी 2400 रुपये जी खरेदी किंमत आहे ती किती शर्टची आहे, तर 15 शर्टची आहे. मग 2400 भागिले 15 करावं लागेल. 15 जर कटिंग केला तर 15 × 15 होते, बरोबर. मग 15तनं जर मी 24 मधनं जर हे 15 जर वजा केलं तर बाकी किती राहते, तर बघा 11 बाकी राहणार आहे. मग 11चं होतं 110. 110ला जर परत 15ने आपण भाग घालवला तर 15 सक्क होते 90. 110ला जर भाग लावला तर बाई जाईल बघा 15 सत्ते 5 दर्शक. 110 मधनं परत जर 15 आपण वजा केलं, 24 मधनं 15, 11 नाही राहत, 1 मिनिट, 9 राहते, 9 बरोबर. 24 मधनं 15 गेलं, 9 राहिलं तर 90 झालं, आणि 15 सक्क 90. म्हणजेच काय, टोटल एका शर्टची जी काय खरेदी किंमत जी आहे ती बघा किती रे, तर 160 रुपये असायला पाहिजे. ठीक आहे, इथं महत्त्वाचं तेच आहे, एक्झाम्पल सिम्पल आहे, फक्त जे फायनल आन्सर जे आहे ते आपल्याला एकाचं पाहिजे, त्यामुळे आपल्याला भागिले 15 करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, जसं मी नेहमी म्हणतोय तुम्हाला, ज्यावेळी तो कॉन्फिडन्स जर मग अशा आपण जशी चर्चा केली, तो कॉन्फिडन्स जर तुम्हाला मिळवायचा असेल किंवा तो मिळवायचा असेल तर ते एक्झाम्पल, जेवढे काही एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करावे लागतील, तरच तो कॉन्फिडन्स आहे तो तुमच्यामध्ये बिल्डअप होईल. आणि प्रत्येक एक्झाम्पल, मग टेस्ट सिरीज असेल किंवा एखादी तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट देशील किंवा फायनल टेस्ट देत असशील, त्यावेळी तो क्वेश्चन जर तिथं आला तर तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करू शकतो. आणि त्याच वेळी वेळ पण आपला वाचतो आणि प्लस ॲक्युरेसी पण आपली राहत असते. आणि जसं की जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर आहे त्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा, 60, 66, 96 आणि यापैकी नाही. ठीक आहे, 60, 66, 96 आणि चौथा जो आहे तो यापैकी नाही, असे हे 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर प्रश्न काय सांगितला बघा, तर ॲक्च्युली हा प्रश्न पर्सेंटेजवरती डिपेंड असणार आहे. 150च्या शेकडा 60 मधून 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली. म्हणजेच पर्सेंटेजमधला जरी असला तरी क्वेश्चन चांगला आहे, त्यामुळे हा मी इन्क्लूड केलेला आहे यामध्ये. तर काय सांगितलं बघा, प्रश्न नीट वाचा पहिला. 150चा आपल्याला पहिला 60% काढायचं. ठीक आहे, सुरुवात जी आहे ते बघा 150 पासून होणार आहे. मग 150चं जर मी 60% जर काढलं तर 10% तर 15 आहे. मग 60% जर काढलं तर 15 सक्क 90 आलं बघा, पहिली व्हॅल्यू आली माझी 90. मग 60% काढून येणाऱ्या संख्येचं परत एकदा 60% काढायचं. मग आता संख्या झाली किती, ती 90 झालेली आहे. 90चं परत 60% आपल्याला काढायचं. 60% म्हणजे बघा 9 9 54 होईल. म्हणजेच काय, फायनली ती जी संख्या आहे ती 54 झाली. मग असं झाल्यानंतर मूळ संख्या, शेवटची जी संख्या आहे या मूळ संख्येपेक्षा कमी किती झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर हे 150 आणि ह्या 54 मधला आपल्याला काय काढायचं, तर डिफरन्स काढायचं. मग 54ला जर 6 दिलं तर किती जाते, ते 60 होते बघा.
मग 60ला आणि वरचं 90 दिलं तर ते 150 होते. म्हणजेच काय तर ऑप्शन तिसरा हे आपलं या ठिकाणी काय असलं पाहिजे फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. आणि सेम जसं आता म्हणलं बघा याही प्रश्नाला तुम्ही तोंडी सॉल्व करायला पाहिजे. कुठेही तुम्हाला पेनाची आवश्यकता पडणार नाही आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट जाऊ. पुढचं एक्झाम्पल डबल डिस्काउंट म्हणतोय पुन्हा एकदा नफा किंवा तोटा जो आहे तो जर कमवायचा असेल त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. ऑप्शन्स आहेत बघा याच्यावर आहेत आपल्याला सांगितलेत 55, 65, 75, 55, 75 आणि चौथा जो ऑप्शन आहे बघा तो आहे आपला कुठला तर 60 रुपये. ठीक आहे. असे हे 4 ऑप्शन्स आहेत. मग प्रश्न काय सांगितला आहे एक वस्तू 20% नफ्याने 60 रुपयाला विकली जाते. 30% नफा मिळवण्यासाठी वस्तूची विक्री किंमत किती असावी. म्हणजेच सुरुवातीला जे आहे बघा तो काय सांगितलं आपल्याला तर 20%चा नफा झालेला आहे आणि 20% नफा होऊन मी ती वस्तू 60 रुपयाला विकलेली आहे आणि आता आपल्याला काय त्याच वस्तूवरती 30% प्रॉफिट काढायचं. म्हणजेच काय 20% नफा म्हणजेच काय तर 1/5 असते बघा. 5 रुपयाची वस्तू मला आता 6 रुपयाला विकावी लागेल. ठीक आहे. आणि हे 6 रुपये म्हणजेच माझं इथं मला आपल्याला काय सांगितलं 60 रुपये सांगितले. मग जर हे 6 रुपयाला 60 असेल तर एकाला 10 होते 5ला झालं 50 रुपये. म्हणजे हे आलं माझं काय रे तर आली माझी ही खरेदी किंमत. क्लिअर आहे. मग 50 रुपये जर खरेदी असेल तर ह्याच्यावर आता बघा आपल्याला 30% नफा कमवायचा आहे. 10% तर 5 रुपये मग 5 त्रिक 15 रुपये. मग 50 मध्ये जर मी 15 मिळवलं तर विक्री किंमत किती असायला पाहिजे तर 65 रुपये हे आपलं काय असणार या ठिकाणी आन्सर असेल. क्लिअर आहे. तर खास करून पोलीस भरतीच्या जेवढे काही विद्यार्थी हे लेक्चर बघतात किंवा पोलीस भरती करणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना माझं सांगणं एवढंच असेल की लक्षात ठेवा एक्झाम्पल जेवढे काही पोलीस भरतीला विचारले जातात खास करून त्यातल्या त्यात एक भंडारा जिल्ह्याचा पेपर जर साईडला ठेवला तर तुम्ही बघा प्रत्येक क्वेश्चन जेवढे काही आपल्याला राहिलेले आहेत बाकीचे ते तुम्हाला सोपे किंवा इझीच कॅटेगरीचे बघायला मिळतील जर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जर चांगल्या पद्धतीने बघितला असेल तर. आणि ज्या विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स पूर्णपणे बघितला नाही त्या विद्यार्थ्यांना असे पण एक्झाम्पल्स खूप डिफिकल्ट वाटतील किंवा पहिले जे काही 4 ते 5 एक्झाम्पल आपण बघितले ते खूप डिफिकल्ट वाटतील. पण ते ॲक्च्युअली लक्षात ठेवा इझी आणि मिडियम पण लेवल आपण त्यांना म्हणू शकत नाही. इझीच कॅटेगरीचे ते क्वेश्चन्स आहेत. पण कधी जर तुमची जी आपण काय म्हणू त्याला की अभ्यास करण्याची जी किंवा सिलेबस शिकण्याची जी काठण पातळी आहे त्या लेवलचे क्वेश्चन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकला असाल तर हे क्वेश्चन्स तुम्हाला एकदम इझी वाटतील. आणि त्यातल्या त्यात इझी क्वेश्चन जरी असला तर तुम्ही या क्वेश्चनला कोणत्या पद्धतीने डील करताय हे सर्वात महत्त्वाचं आहे. प्रश्न सोपा आहे म्हणताय पण त्यासाठी तुम्ही जर 1.5 ते 2 मिनिटाचा जर कालावधी घेत असाल तर लक्षात ठेवा तो प्रश्न तुमच्यासाठी अजिबात इझी नाही आहे. इझी क्वेश्चन म्हणत असाल तर एकतर तो तोंडी झाला पाहिजे. जसं की हा प्रश्न आहे बघा 60 रुपये म्हणजे 5चं 6 60 सांगितले एकाची 10 जाते 5ची 50 रुपये आली खरेदी किंमत. ह्याच्यावर परत आपल्याला 30% प्रॉफिट काढायचं आहे तर 30% 5 त्रिक 15 रुपये झालं आणि 50 मध्ये जर मी हे 15 मिळवत असेल तर आता ती वस्तू मला 65 रुपयाला विकावी लागेल जेणेकरून 30%चं प्रॉफिट होतं. मग ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल अशा ह्या सोप्या एक्झाम्पलला तर ते एक्झाम्पल तुमच्यासाठी सोपं आहे. पण याच एक्झाम्पलला तुम्ही प्रॉपर 100चं परत 120% काढलं 120ची किंमत परत 60 रुपये टाकली आणि हे कॅल्क्युलेशन करत असताना जर तुम्ही 1.5 ते 2 मिनिटाचा जर कालावधी घालवत असाल तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुमच्यासाठी इझी अजिबात नाही आहे. आणि या गोष्टीचं जे काही लक्षात ठेवा आकलन जे आहे किंवा जे ॲनालिसिस आहे ते तुम्हाला एक्झामला गेल्यानंतरच होतं. मग जसं मी नेहमी म्हणतो लक्षात ठेवा आपल्याला ठेस अजिबात लागून द्यायची नाही पायाला. ठेस लागण्याआधी आपल्याला शहाणं व्हायचं आहे. त्यासाठी तुम्ही अशा पद्धती शिकणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल फळ विक्रेता म्हणजेच वस्तूच्या रिलेटेड असणारं हे जे एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर ऑप्शन्स जे आहेत बघा या प्रश्नासाठी 50, 40, 20 आणि 25 असे हे 4 ऑप्शन्स आहेत. 50, 40, 20, 25 तर लक्षात ठेवा ऑप्शन्स जे आहेत ते फक्त तुमचं काय जे उत्तर आले ते ऑप्शनमध्ये आहे का नाही हे फक्त तुम्हाला टिक मार्क करण्यासाठी ऑप्शन्स असतात. ऑप्शनचा दुसरा कुठलाही उपयोग तुम्हाला कधीही होणार नाही. एक सर्टन टाईपचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण ज्या त्यावेळी तुम्हाला सांगितले आहेत की कधीही ऑप्शनचा वापर करून एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर प्रश्न काय सांगितलं बघा आपल्याला इथं एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 दराने संत्री खरेदी करून त्यांना 15 रुपयाला 6 याप्रमाणे विकतो तर त्याचा शेकडा नफा किती. म्हणजेच काय खरेदी करण्याची जी काही कंडिशन जी सांगितलेली आहे बघा ती काय सांगितली आहे रे तर 10 रुपयाला 5 अशी खरीदण्याची कंडिशन आहे. ठीक आहे. 10 रुपयाला 5. त्यानंतर विक्रीची जी कंडिशन आहे ती काय सांगितली आहे रे तर 15 रुपयाला 6 संत्री तो काय करतोय विकतोय.
मग असं असेल तर बघा आपण अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत तिथं आपण लसावी पद्धतीचा वापर केला होता. ठीक आहे, लसावी पद्धतीचा वापर केल्यानंतर ती पण तुम्ही इथं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा ह्याला अजून जर सोप्या पद्धतीने सोडवायचं असेल तर एका संत्र्याची खरेदी आणि विक्री किंमत काढायची. मग मला सांगा, जर 10 रुपयाला तो 5 संत्री खरेदी करत असेल तर आपल्याला सरळ दिसते की काय पडणार आहे, एक संत्री जी आहे ती किती रुपयाला पडेल रे. इथं मला एका संत्र्याची किंमत लिहितो डायरेक्टली, खरेदी किंमत ती किती रे, तर 2 रुपयाला पडेल. बरोबर. मग हे जे 2 येतं ते कसं असते, तर रुपये भागिले क्वांटिटी आपल्याला करावं लागतं, ते लक्षात ठेवा. एका वस्तूची खरेदी किंमत किंवा विक्री किंमत जर काढायची असेल तर काय, रुपये भागिले क्वांटिटी करायची. ठीक आहे, मग एका संत्र्याची खरेदी किंमत 2 रुपये आली माझी. मग तसंच एका संत्र्याची विक्री किंमत जर काढायची असेल तर 15 भागिले 6 रुपये केलं पाहिजे. मग 15 भागिले जर 6 केला तर किती जाते बघा, तर 6 दोन्ही 12, 3 उरलं, 3चं 30 झालं, पॉईंट घ्यायला लागेल. 30ला परत 6 पंचे 30 रुपये, म्हणजेच काय, तर 2 रुपयाचं संत्रा एक मी 2.5 रुपयाला विकतोय आता. मग 2 रुपयाचं जर मी 2.5 रुपयाला विकत असेल तर सरळ दिसते बघा आपल्याला, तर काय होतं रे, तर 50 पैसे म्हणू शकता किंवा 0.5 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे मला. कशावर, तर ह्या 2 रुपये खरेदी किंमत आणि आपल्याला पर्सेंटेजमध्ये लागतं काय होतं रे, गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशनला बघा, इथल्या पॉईंटला हा 1 0 माझा कट होणार आहे. मग त्यानंतर परत 2 ह्याला भाग जाईल, 2 पंचे 10 आणि 5 5 25, म्हणजेच काय, तर या टोटल व्यवहारामध्ये मला 25% काय होणार आहे रे, प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे, लसावी पद्धतीनं तुम्ही सोडवू शकताय, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, उत्तर एवढंच येणार आहे. फक्त ते सोपं अजून करू शकताय कधी, ज्यावेळी तुम्ही एका वस्तूची प्राइस काढून घेता त्यावेळी. पण इथं काळजी घ्यायची असते, लक्ष ठेवा, ज्यावेळी तुम्ही हा जो भागाकार करतायसा तो जो भागाकार आहे तो तुमचा एक्झॅक्टली नंबर आला पाहिजे. एक्झॅक्टली नंबर म्हणजे काय, जसं की इथं बघा 2 रुपये एक्झॅक्टली आणि हे जे 2.5 रुपये ते पण एक्झॅक्टली आहे. इथं तुमचा जे अपूर्णांकात जर तुम्ही कन्वर्जन केलं, अपूर्णांकाचा जर भाग घालवत असेल आणि जर तो भाग पूर्ण नाही गेला तर तुम्ही ही पद्धत कधीही अप्लाय करायची नाही. जसं की एक एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे समजेल तुम्हाला. समजा 8 रुपयाला 3 संत्री मी खरेदी करतोय. किती, 8 रुपयाला 3. मग आता एका संत्र्याची खरेदी किंमत काढायला 8 भागिले 3 करणार आपण. मग पण जर तुम्ही 8ला 3 भाग घालावायला सुरुवात केली बघा, तर ह्याचं उत्तर कधीही अशा पद्धतीनं तुम्हाला येणार नाही. जर उत्तर काढायचं झालं तर किती जाते बघा, 3 दुनी 6 पॉईंट येणार आहे. परत 6चं 2 उरलं, 20 उरलं, 20ला परत 3 संग 18, परत 3 संग 18, हे कंटिन्यू वाढत जातं बघा, हे 6 6 6. मग कॅल्क्युलेशनला घेत असताना हिची व्हॅल्यू घ्यायची किती, 2.66 घ्यायची का 2.6 घ्यायची का 2.666 घ्यायची, त्याचं कन्फर्मेशन मिळत नाही. आणि तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घ्या, उत्तर तुमचं चुकणारच. त्याचं रिझन काय, की कारण ह्या 8ला 3 भाग जात नाही. मग असं जर होत असेल तर तुम्हाला कंपल्सरी लसावी पद्धतीचा वापर करायचा आहे, जे आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये बघितलेलं आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल जे आहे तर ते सेम बघा, बेसिक टाईपचं एक्झाम्पल आहे. त्यासाठी मला नाही वाटत की तुम्हाला या प्रश्नासाठी पेनाची आवश्यकता कधी पडायला पाहिजे. तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ऑप्शन्स जे आहेत बघा याचे 3000, 4500, 3, 4.5, 3, 500 आणि त्यानंतर आहे 4000. ठीक आहे, असे हे 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, एक वस्तू 8% नफ्याने 4860 रुपयाला विकली जाते, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मग अशीच बघा आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल बघितले. 8%ला जर तुम्ही अपूर्णांकामध्ये शिफ्ट केला, ठीक आहे, तर 8%चं होतं किती रे, तर अपूर्णांकात जर केलं डायरेक्टली तोच अप्रोच ठेवा. 8% जर अपूर्णांकात केलं तर बघा 4 दुनी 8 आणि 25 चोक 100. बरोबर. मग नफा होतोय आपल्याला सांगितलं बघा, जर नफा होत असेल तर काय म्हणणार आहे मी, तर 25 रुपयाची वस्तू आता मी किती रुपयाला, तर 27 रुपयाला विकणार आहे, कारण नफा झालेला आहे. आणि हे 27 म्हणजेच आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितले, 4860 रुपये आपल्याला सांगितले. 27ची किंमत किती, 4860 रुपये सांगितलेले आहे. क्लिअर आहे. मग त्यानुसार मग आता 27ला जर एवढं असेल तर मला खरेदी किंमत पाहिजे. खरेदी किंमत म्हणजे मग काय रे, ह्या 25ची व्हॅल्यू पाहिजे. क्लिअर आहे. मग इथं बघा 27नं जर तुम्ही डायरेक्टली ह्याला भाग घालवला तर 27चा पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर डायरेक्टली तुम्ही ह्याला कॅल्क्युलेशन किंवा तिरकस गुणाकारात मांडलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे काय होणार इथं 25 गुणिले 4860 छेद काय होणार आहे इथं 27 होणार आहे. ठीक आहे, किती होईल 27. मग परत बघा आता 27नं जर कटिंग केलं आपण याला, 27 दुनी 54 तर नाही करू शकत. मग 27 एके 27. मग जर 48 मधनं जर 27 मायनस केले आपण तर ते येते बघा 21. मग 21ला परत हे 6 घेतलं तर ते झालं 216. मग 216ला जर केलं बघा तर 27ची दुप्पट 54 असते.
54ची दुप्पट 108, 108ची दुप्पट परत 216 आहे बघा. म्हणजेच काय तर 27 8 जर तुम्ही केला तर जे की किती येतं बघा 216 येतं. ठीक आहे, म्हणजेच काय तर 8 2 16 160 झालं आणि 8 7 56 बसते आणि वरचा 0 आहे असा. म्हणजे फायनली आपल्याला काय करायचं आहे 25 गुणिले 180 आपल्याला करायचं आहे. मग मल्टिप्लिकेशन करूया. 0 0 राहणार आहे माझा हा 18 5 90 आणि 18 2 36, 36 आणि 9 किती जातं रे तर 45. म्हणजेच काय तर त्या वस्तूची जी विक्री किंमत आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2 4500 हे रुपये हे आपलं जे आहे सॉरी विक्री नाही खरेदी किंमत किती असायला पाहिजे ते तर 4500 रुपये हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि हा जो प्रश्न आहे बघा आत्तासारखाच आहे म्हणजेच बेसिक टाईपमधला आहे. पहिला काहीतरी नफा होतोय परत आपल्याला ती वस्तू परत एकदा रिपीट जर विकायची असेल त्या कॅटेगरीचा एक्झाम्पल आहे आणि त्याचे ऑप्शन जे आहेत बघा त्यातला पहिला ऑप्शन जो आहे तो 245.3 189.3 189 परत आहे 188 आणि 192. ठीक आहे, आन्सर तोपर्यंत तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ पॉज करून की काय येईल इथं. तर प्रश्न काय सांगितला बघा एक खुर्ची 184 रुपयाला विकल्यास 15% तोटा होतो. ठीक आहे, 20% नफा मिळवण्यासाठी खुर्चीची विक्री किंमत किती असावी. म्हणजेच काय सुरुवातीला जे सांगितले बघा आपल्याला काय तर 184 रुपयाला विकतोय आणि 15%चा काय झालेला आहे तर तोटा झालेला आहे तिथं लॉस झाला आहे. 15%चा आपल्याला अपूर्णांकात माहिती आहे जे की किती असते रे तर ऑलरेडी बऱ्याच वेळा ही व्हॅल्यू गेलेली आहे 5 त्रिक 15 आणि 20 5 100. म्हणजेच काय जर 20 रुपयाला ती मी वस्तू खरेदी केली असेल तर ती वस्तू मला आता 17 रुपयाला विकायला लागणार आहे. कारण व्यवहारात आपल्याला काय सांगितले रे तर काय तोटा झालेला आहे. ठीक आहे, मग तोटा जर झालेला असेल तर 23 8 जर 1 मिनटं 8 इथं एक्झाम्पलला मी काय म्हणलं रे तोटा नाही तिथं 15%च्या ऐवजी नफा करा. ठीक आहे, कारण 184 जर ते केलं नाही तर कॅल्क्युलेशनमध्ये एरर येणार आहे आपला. त्यामुळे तिथं तोटा नाही आहे तिथं नफा करा. ठीक आहे, नफा कन्सिडर करायचा तिथे त्या एक्झाम्पलला. तर 20%चं जर नफा होत असेल तर मी काय करणार आहे तर ती वस्तू आहे आता काय 23 रुपयाला विकायला पाहिजे. बरोबर, मग हे 23 रुपये म्हणजे त्या एक्झाम्पलला मला काय सांगितले तर 184 रुपये आहे. ठीक आहे, मग 23ची व्हॅल्यू जर 184 असेल 23चा जर पाडा तुमचा पाठ असेल तर ह्याला बघा 23 8 बसते. मग 23 8 किती बसतं तर 184. 8 2 16 160 आणि वरचं 24 184. मग इथं पण 8 पट करा मला काय मिळणार आहे तर त्याची खरेदी किंमत मिळेल. मग 20 8 16 160 रुपये ही माझी काय आली खरेदी किंमत आली. मग आता प्रश्नामध्ये आपल्याला काय परत सांगितले की त्याच्यावर आपल्याला आता 20%चा नफा कमवायचा आहे. मग जर हे 160 100%ची व्हॅल्यू असेल तर ह्याच्या 20% प्रॉफिट पाहिजे असेल तर 10% तर 16 आहे 20% 32 रुपये झालं. मग 160 मध्ये 32 ॲड करा किती होणार आहे 16 आणि 3 9 म्हणजेच काय देत बघा ऑप्शन नंबर 4 192 रुपये हे एवढं हे आपलं काय असलं पाहिजे फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे, चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल. आणि आता जे एक्झाम्पल जे तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा म्हणजे आत्तापर्यंत जेवढे काय आपण एक्झाम्पल बघितले पोलीस भरतीचे जेवढे काय आत्तापर्यंतचे बघितले खास करून ते भंडारा जिल्ह्याचा असेल किंवा आणि बाकीचे जेवढे काही जिल्ह्यांचे बघितले त्यातल्या त्यात अत्यंत म्हणजे हाय लेवलचा जर क्वेश्चन असेल कुठला तर तो हा क्वेश्चन आहे जो आत्ता तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी तुमचं एक काम असणार आहे की व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पॉज करायचा आहे आणि ॲन्सर जे आहे ते तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की हिथं आता काय केलं पाहिजे आपण. ठीक आहे, आणि इथून पुढचे बघा एक टोटल आपण 5 ते 6 एक्झाम्पल्स आपण बघायचे आहेत आणि सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते आतापर्यंत जेवढे बघितले त्यातल्या थोडेसे मिडियम लेवलचे एक्झाम्पल्स म्हणू शकतायसा. जे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे ह्याचे ऑप्शन्स मी प्रोव्हाइड नाही करत कारण जे ऑप्शन्स ॲक्च्युअल एक्झाममध्ये जे पेपरमध्ये जे तुम्हाला दिलेत ते चुकीचे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही. एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही डायरेक्टली सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर तुम्हाला ते एक्झाम्पल नीट समजून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, तर प्रश्न काय सांगितलं बघा तर श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग दर्शनी किंमत 120 रुपये आहे असे भाग 30% जास्त रक्कम देऊन आणि 2% दलालीने खरेदी केले. परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किमतीच्या 40% जास्त रक्कम घेऊन आणि 2.5% दलाली देऊन विकले तर व्यवहारात त्यांना किती रुपयाचा फायदा झाला. म्हणजेच काय एक्झाम्पल जे आहे बघा ते नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. दलाली वगैरे जे आहे ते कन्सिडर करायचं आपल्याला ह्या एक्झाम्पलसाठी. ठीक आहे, मग एक्झाम्पलला बघा पहिलं टोटल बाकी त्यांनी म्हणजे शेअर म्हणू शकतो आपण त्यांना 100 शेअर्स त्यांनी काय केलेले ते खरेदी केलेत.
त्या सर्व 100 शेअरची लक्षात ठेवा ते जे वाक्य आहे ज्यांची दर्शनी किंमत म्हणजे टोटल त्या 100 भागांची दर्शनी किंमत कन्सिडर करायची बरं का आपल्याला. म्हणजेच काय टोटल जे काय 100 भाग जे आहेत यांचं दर्शनी म्हणजेच लक्षात ठेवा छापील किंमत म्हणायचं त्याला. ठीक आहे, दर्शनी किंमत जी किती आहे तर 120 रुपये आहे आणि या दर्शनी किमतीपेक्षा किती रे तर 30% जास्त रक्कम त्यांनी दिलेली आहे त्या भागांसाठी म्हणजे त्या शेअरसाठी. मग जर मी ह्याचं 10% काढलं तर 12 रुपये होते. मग 30% जर काढलं तर 12 × 36 रुपये होणार बघा. ठीक आहे, किती रुपये 36 रुपये आणि वरनं 2% दलाली पण द्यायचे. 2% दलाली जी लागणार बघा ती ह्या 120 वरती लागणार आहे. मग 120 जर तुम्ही 1% काढला तर जे की असते 1.2 रुपये. 2% काढलं तर 2.4 रुपये झालं. म्हणजेच टोटल खरेदी किंमत जी आहे त्या शेअरसाठी शामराव यांना जी की किती पडायला पाहिजे रे तर 404 राहणार आहे. 6 आणि 2 8 झालं, 3 आणि 2 5 आणि 1 म्हणजेच काय तर 158.4 रुपये एवढ्या रकमेला त्यांनी ते 100 शेअर्स जे आहेत ते खरेदी केले. क्लिअर आहे. या पद्धतीनं हे बघा पहिल्या दर्शनी किंमत तर होती 36 रुपये जी त्यांनी एक्स्ट्रा कॉस्ट दिली ती आणि हे जे आपलं 2.4 रुपये जे आहे ते दलाली आलेले 2%ची दलाली. मग आता ह्यातनं पुढं आपल्याला शोधायचं आता विक्री किंमत शोधायची. ठीक आहे, विक्री किंमत जी कंडिशन जे आहे बघा ती पहिलं जे आहे तर 120 रुपये तर छापील किंमत माझी ॲज इट इज राहणार आहे, हे बदलणार नाही. मग त्यांनी विकताना काय सांगितलं बघा दर्शनी किमतीपेक्षा 40% जास्त रक्कम दिलेली आहे. बरोबर, येस 40% जास्त रक्कम याचा अर्थ 10% तर 12 आहे, 40% जर काढलं तर 48 रुपये होतील आणि वरून ते 2.5% दलाली पण देणार आहेत किंवा ते दलाली घेणार आहेत कारण विकत असताना दलाली पण आपल्याला ठीक आहे ती पण ह्यामध्ये ॲड केली पाहिजे. ठीक आहे, मग 2.5% जर काढलं तर बघा 20% तर मगाशीच काढलेले आपण किती आलं तरी तर 2.4 रुपये आलं तर 20% आणि वरचं 5% आता काढायचं आहे. मग 5% कसं काढतो रे आपण 10%च्या निम्मं करायचं आपल्याला. ठीक आहे, सॉरी 2.5% जे आहे ते म्हणजे 0.5 थोडक्यात बरं का. मग 0.5 म्हणजे काय तर 1.2च्या निम्मा केला पाहिजे. मग 1.2च्या निम्मा किती असतो रे तर 0.6 रुपये येणार आहे माझं टोटल 2.5% जर काढायचं असेल किंवा ते समजत नसेल तर ह्याला स्प्लिट करतो मी. 1% जो आहे तो बघा आपला किती होता रे तर 1.2 आलं तर 1%, 2% परत हे 1.2 आणि वरचं जे काय 0.5% आहे 0.5चा अर्थ काय होणार 1%च्या पण निम्म. मग ह्या 1.2च्या निम्म जर मी केला जे की किती असते रे 0.6 असते. मग ह्या सगळ्यांची बेरीज करायची. मग 12 आणि 12 24 झालं, 24 आणि 7 30, 30 म्हणजे 3 रुपये आपल्याला काय मिळणार इथं दलाली पण इथं काय करावं लागेल रे ॲड करावी लागणार आहे. ठीक आहे, मग त्यानुसार टोटल बघा विक्री किंमत कितीला पडली तर 8 आणि 3 11 1 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 1 म्हणजेच टोटल बघा 171 रुपये एवढं टोटल त्यांना काय मिळाली इथं विक्री किंमत मिळणार आहे. म्हणजे शेअर्स विक्री करून हे टोटल त्यांना एवढे रुपये मिळतील. मग खरेदी कितीला केलता तर 158.4 रुपयाला मिळालं खरेदी केलते. टोटल विकले दिला तर 171 रुपयाला. मग आपल्याला काय पाहिजे ह्या दोघांमधला डिफरन्स पाहिजे. मग डिफरन्स जर काढायचा झाला तर हे वरचं जर 6 दिलं बघा 0.6 रुपये दिले ह्या 58ला तर ते 59 झालं. 59 आणि हे वरचं आता 12 रुपये होईल ते. ठीक आहे, 59 आणि 12 म्हणजेच काय तर टोटल बघा या व्यवहारामध्ये त्यांना 12.6 रुपये एवढा काय होणार आहे रे तर नफा होणार आहे. क्लिअर आहे, किती होईल 12.6 रुपये एवढा काय होणार आहे इथं त्यांना नफा व्हायला पाहिजे. आणि पेपरमध्ये जर तुम्ही ॲक्च्युअल ऑप्शन्स जर बघितला तर ते 568 368 असे रुपये आहेत ते. ठीक आहे, म्हणजेच काय तुम्ही जरी कन्सिडर केलं की इथं जे काही 100 भाग आहेत इथं तिथं डायरेक्टली त्यांनी शब्द वापरला की ज्यांची छापील किंमत सॉरी काय दर्शनी किंमत शब्द वापरला आहे. म्हणजेच काय 100 शेअर्सची टोटल एकत्रित विक्री छापील किंमत जी आहे ती 120 रुपये सांगितली तिथं. तुम्ही जर ह्याला एकूण सेपरेटली जरी कन्सिडर केलं की नाही एका शेअरची काय म्हणू आपण त्याला एका शेअरची जी काय दर्शनी किंमत आहे ती 120 रुपये आहे तसं जरी कन्सिडर केलं तरी देखील एवढा जास्त नफा त्यांना होणार नाही आहे. आणि फक्त काय इथं जेवढ्या काय प्राईज आलेले आहेत बघा हे आपण एका शेअर्स किंवा टोटल शेअर्स कन्सिडर केलेले आहेत. बरोबर, मग इथं फक्त तुम्हाला गुणिले 100 होणार आहे. आणि जर ते तसं जरी केलं तुम्ही तर ह्यामधला जो काय डिफरन्स आहे तो 500 किंवा 468 वगैरे असे तुमचे उत्तर कधीही येणार नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर ते वस्तूंच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल जे आहे ते बघा आपण जे बघितलेलं अंड्यांची वगैरे त्या टाईपचं एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत ते आहेत बघा किती तर 15 18 10 आणि 20. 15 18 10 आणि
20 असे हे 4 ऑप्शन्स आहेत। मग प्रश्न काय सांगितला बघा आपल्याला, तर अंड्यांच्या किमतीत 25% वाढ झाल्याने 20 रुपयेमध्ये पूर्वीपेक्षा 4 अंडी कमी मिळतात, तर 1 डझन अंड्यांची सध्याची किंमत किती? मग बघा वस्तूंचे जे एक्झाम्पल्स जे आहे ते आपण म्हणजे शेकडा वाढ किंवा घट जे आपण एक्झाम्पल्स जे बघितले होते बघा क्रॅश कोर्समध्ये, त्यामध्ये आपण या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले। एखादी तिथं आपण बघा तांदूळ वगैरे असे किंवा कांदा असे टाईपचे एक्झाम्पल्स आपण तिथं बघितले होते की ज्यावेळी आपण किमतीमध्ये वाढ करतो त्यावेळी काहीतरी आधीच्या किमतीपेक्षा वस्तू कमी मिळतात किंवा जास्त तरी मिळतात, त्या टाईपचं एक्झाम्पल आहे। आणि अशा टाईपचं एक्झाम्पल आपण काय तर शॉर्टकटनं अप्लाय करायचं आहे, तर अंड्यांची जी किंमत आहे बघा ती 25% आपण वाढवतो, म्हणजेच काय 25%चा अपूर्णांकात माहिती आहे आपल्याला 1/4 असते। मग जर अंड्यांची मूळ किंमत जर 4 रुपये असेल तर आता नवीन किंमत किती रे, तर 5 रुपये असायला पाहिजे। आणि किमतीच्या उलटं आपण काय म्हणतो रे, तर त्यांच्या वस्तूचं रिलेशन असतं, ठीक आहे। म्हणजेच काय 4 5ला जर मी उलटा केला जे की किती असायला पाहिजे रे, तर 5 4 असलं पाहिजे, बरोबर। म्हणजेच काय, तर इथं बघा जर मी आधी 5 अंडी खरेदी करत असेल तर आता 4च करतोय गुणोत्तरानुसार। मग गुणोत्तरामध्ये किती कमी झाले रे, तर एकाचा फरक झालेला आहे। ॲक्च्युअलमध्ये आपल्याला सांगितलंय की 4 अंडी आता कमी खरेदी करतोय आपण, मग ह्या एकाची व्हॅल्यू जर 4 रुपये असेल तर ह्या 4ची किती झाली रे, तर 16 रुपये झाली, बरोबर। म्हणजेच याचाच अर्थ काय, तर आता मी टोटल बघा किती रुपये देतोय रे, तर 20 रुपये देतोय। म्हणजेच काय याचा अर्थ काय झाला लक्षात ठेवा, की तो जो काय दर आहे तो दर वाढल्यामुळे मी आता 20 रुपयेमध्ये काय करतोय, फक्त 16च अंडी खरेदी करू शकतो, हा त्याचा अर्थ झाला, ठीक आहे। 20 रुपयेमध्ये 16 अंडी खरेदी करतोय हा अर्थ झाला त्याचा। मग प्रश्न काय आपल्याला मिळाला आहे, तर 1 डझन अंड्यांची सध्याची किंमत, सध्याची म्हणजे कुठली, तर वाढलेली किंमत पाहिजे। मग ही आपल्याला सध्याचीच कंडिशन आहे ना, की 20 रुपयेमध्ये मी आता 4 अंडी म्हणजे 16 अंडी खरेदी करतोय आत्ता। मग आपल्याला मला सांगा, जर 20 रुपयाला 16 अंडी मिळत असतील तर 1 डझन म्हणजे किती झाले, तर 12 अंडी झाली। मग ह्या 12 अंड्यांची किंमत किती, या पद्धतीने इथं कॅल्क्युलेशन होईल माझं। 20 रुपयाला जर मी आता 16 अंडी खरेदी करत असेल तर 12 अंड्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील, झालं। मग आता पट तर काय मिळत नाही बघा, पट मिळत नसेल तर तिरकस गुणाकार लावायला लागेल आपल्याला, काय होणार 20 गुणिले 12 छेद इथं 16 होईल, ठीक आहे। मग आता आपण 4 कटिंग करूया, पहिला हे जाईल 4 5 20 आणि हे जाईल 4 चौक 16, परत 4 12ला कट करूया बघा, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15। म्हणजेच काय, तर सध्या तो जो काय दर वाढल्यामुळे 1 डझन अंड्यांची जी काय किंमत आहे ती किती रुपये व्हायला पाहिजे रे, तर 15 रुपये हे आपलं काय असायला पाहिजे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे, क्लिअर आहे। फक्त इथं अशा टाईपच्या एक्झाम्पलला हीच बेस्ट मेथड आहे, ॲडव्हान्स मेथड जे म्हणतो आपण, इथं तुम्हाला कुठेही 100 किंवा X कन्सिडर करायची गरज नाही, ठीक आहे। चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल जे आहे ते देखील तांदळाच्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल आहे। व्हिडिओ जो आहे पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। त्यासाठी व्हिडिओ पॉज करून स्वतः आन्सर काढण्याचा प्रयत्न करा। आणि ऑप्शन्स जे आहेत बघा याचे काय सांगितलं आपल्याला, तर 2000 2400 192 आणि 200 2400 192 आणि 2000 असे ऑप्शन्स आपल्याला सांगितले तिथं। तर प्रश्न काय सांगितला बघा, श्रीहरीने 500 किलो तांदूळ 22,000 रुपयेमध्ये विकत घेतला, तर व 48 रुपये प्रति किलोने विकला तर त्याचा नफा किती। नफा म्हणजेच इथं उत्तर जे आहे ते बघा तुम्हाला रुपयात काढायचं आहे। म्हणजेच पहिलं जे वाक्य सांगितलं आपल्याला, 500 किलो तांदूळ त्यानं टोटल 22,000 रुपयेमध्ये काय केलं आहे रे, खरेदी करून घेतलेला आहे, ठीक आहे। 500 किलो तांदूळ आहे आणि प्राईस कितीला विकलं आहे त्यानं, तर 22,000 रुपयाला खरेदी केलेलं आहे, ठीक आहे। ही कंडिशन आहे खरेदी करण्याची। आणि विकतानाची जी कंडिशन आहे बघा ती काय सांगितली रे, तर 48 रुपये प्रति किलोनं त्याने विकलेलं आहे। म्हणजे विक्री किंमत आपल्याला डायरेक्टली मिळते या एक्झाम्पलला, जी की किती आहे, तर 48 रुपये प्रति किलो सांगितलेलं आहे। मग लक्षात ठेवा इथं जे काही 22,000 जे आहे ते टोटल किती आहे रे, तर 500 किलो तांदळाचे। मग यातून आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 1 किलो तांदळाची खरेदी किंमत मात्र तुम्हाला इथं काढून घ्यावी लागेल। इथं ह्याला परत 500 गुणत बसू नका, कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी पर्सेंटेज प्रॉफिट किंवा पर्सेंटेज लॉस जो असतो तो एका वस्तूवर जरी काढला आणि 1000 वस्तूवर जरी काढला तर तो समानच असतो। म्हणजेच काय, एका तांदळाची जर मला खरेदी किंमत पाहिजे असेल तर 22,000 रुपये तांदूळमध्ये मी टोटल 500 किलो तांदूळ खरेदी करून आणलेला आहे। मग भाग घालवा, 2 शून्याला 2 शून्य कट होतील, 5 ने ह्याला भाग घालूया, 5 चौक 20 परत 5 चौक 20, म्हणजेच बघू शकता असं टोटल त्याला काय झालं रे, तर 44 रुपयाला त्यानं खरेदी करून आलेला,
बरोबर. मग 44 रुपयाचा तांदूळ तो आता काय करतोय रे, तर 48 रुपयाला विकतोय. मग मला सांगा एका तांदळा पाठीमागं, एका किलोच्या पाठीमागं त्याला किती रुपये झाले रे, तर 4 रुपयाचा नफा झालेला आहे. बरोबर. किती झालेला आहे, 4 रुपयाचा नफा झाला आहे एका तांदळाच्या पाठीमागं, एका किलोच्या पाठीमागं. मग असा त्यांना सांगा टोटल किती दिले, तर 500 किलो तांदूळ विकलेला आहे. मग फक्त ह्याला गुणिले 500 करा. मग 5 चौक किती झालं, तर 500ची जर चौपट गेली तर जी की किती होते रे, तर 2000 रुपये. म्हणजेच काय ऑप्शन मी मी लिहिले नाही त्या एक्झाम्पलला. शेवट म्हणजे चौथा ऑप्शन जो आहे बघा 4 आहे, म्हणजेच 2000 जे म्हटलं ऑप्शन मागाशी जे वाचले त्यामध्ये 4 नंबरला ऑप्शन आहे आपला कुठला, तर 2000 रुपये हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. फक्त काय कॅल्क्युलेशनमध्ये हे 22,000 परत टोटल, परत त्याला 48ला परत 500 वगैरे काय करत बसू नका. आधी एकाची काढून घ्या. 44 रुपये एका किलो तांदळाची खरेदी प्राईस येते, विकतोय तो 48ला, एका किलो पाठीमागं तो 4 रुपयाचा नफा कमवतोय. मग असा टोटल त्यानं 500 किलो तांदूळ विकलेला आहे. मग फायनल आन्सर आपलं किती असेल, 2000 रुपये हे माझं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती, आणि हे आपलं आजच्या लेक्चरमधलं म्हणजे पोलीस भरती PYQ 2024 मधलं हे आपलं लास्टचं एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि हे देखील पोलीस भरतीच्या पेपर म्हणजे टोटल क्वेश्चन्स कन्सिडर करता हे एक्झाम्पल डिफिकल्ट लेवलच्या कॅटेगरीचं एक्झाम्पल आहे. आणि जाता जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला व्हिडिओ पॉज करून आन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा, आणि कॉन्फिडन्स देईल तुम्हाला की आपला जर नफा तोटा टॉपिक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्लिअर केला असेल किंवा झाला असेल तुमचा शिकून, तर त्यावरती जे क्वेश्चन्स ॲक्च्युअल पेपरमध्ये जे मला पडले ते खरंच मला सोडवता येतात का, आणि जर ते येत असतील तर तो एक कॉन्फिडन्स देतो तुम्हाला की यार आपला जो काय आपण अभ्यास केलेला आहे तो अप टू द मार्क आहे. जर कुठं कमी पडत असाल तर आपल्याला काय केलं पाहिजे, आणि सगळं जर ओके असेल तर आपल्याला हीच कन्सिस्टन्सी फक्त ठेवायची आहे. या 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं मिळणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर प्रश्न काय सांगितलं बघा आपल्याला, तर एक दुकानदार एकाच प्रकारचे 150 गणकयंत्र प्रत्येकी 250 रुपये दराने खरेदी करतो. वाहतूक व पॅकिंगसाठी एकूण 2500 रुपये खर्च झाला. प्रत्येक गणकयंत्राची छापील किंमत 320 रुपये ठेवण्याचे निश्चित केले आणि विकताना 5% सूट दिली तर त्याचा शेकडा नफा किती. तर आता इथं बघा, आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असेल की टोटल बघा त्याने 150 कम्प्युटर खरेदी केले, आणि इथं जे काय आपण आत्ता जसं मागच्या ह्या एक्झाम्पलला तांदळाची आपण 1 किलोची प्राईस काढून घेतली होती, तसं ह्या एक्झाम्पलला जर एका कम्प्युटरवरती जर मी सगळं कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार आहे का, आणि ते होत असताना तुमचं एका व्हॅल्यूवर लक्ष पाहिजे, ते टोटल ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च आहे बघा त्याच्यावरती. मग तिथं सांगितले आपल्याला टोटल ट्रान्सपोर्टेशन आणि पॅकेजिंगसाठी त्यानं 2500 रुपयेचा खर्च केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानं जे आणि ऑप्शन्स लिहितो बघा, ऑप्शन्स आहेत 16, 22, 18, 14. ठीक आहे. 16, 22, 18 आणि 14 असे हे ऑप्शन्स आहेत ह्या प्रश्नाचे. ठीक आहे. मग प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, त्यानं टोटल जे आपल्याला सांगितले ते 150 कम्प्युटर त्यानं काय केले तरी खरेदी केली ती, आणि प्रत्येक कम्प्युटरची जी काय खरेदी किंमत जी आहे ती 250 रुपये होती. ठीक आहे. आणि असे त्यानं 150 कम्प्युटर खरेदी केले. मात्र ज्यावेळी जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन जर करायचा प्रयत्न केला, जी काय बघा पॅकेजिंगचा जो काय खर्च आहे तो टोटल आपल्याला सांगितला आहे किती रे, तर 2500 रुपये सांगितलेला आहे. ठीक आहे. मग जर 2500 रुपये जर खर्च असेल एका ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा टोटल ट्रान्सपोर्ट 150 कम्प्युटरसाठी, तर ह्या 2500ला तुम्ही ह्या 150च्या कम्प्युटरमध्ये स्प्लिट नाही करू शकत. म्हणजे जर टोटल मी 2500 रुपये खर्च करत असेल 150 कम्प्युटरसाठी, तर एका कम्प्युटरसाठी किती आली हे नाही काढू शकत मी, कारण इथं बघा 150 ना 2500ला पूर्ण भागच जात नाही आहे. मग त्यामुळे या एक्झाम्पलसाठी जे काही कॅल्क्युलेशन जे करायचं आहे ते टोटल आपल्याला 150 कम्प्युटरसाठी केलंच पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे या एक्झाम्पलचं पहिले जे टार्गेट असणार आहे ते तुमचं काय असणार आहे, एकूण खरेदी किंमत तुम्ही जे आहे ती काढून घेतली पाहिजे. ठीक आहे. मग मला सांगा 150 कम्प्युटर 250 रुपयाला एक असा त्यानं काय खरेदी केलेला आहे. मग 250 गुणिले 150 इथं आपल्याला करणं हे कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. इथं तुम्ही एका कम्प्युटरची प्राईस काढू शकत नाही, जर काढली तर हे 2500 तुम्हाला पुढे जाऊन त्रास देणार आहे. त्यामुळे टोटल खरेदी किंमत आपण काढून घेऊया. हे 2 शून्य तर ॲज इट इज राहतील. 15 5 75 कॅरी 7 जाईल, 15 2 30 आणि 7 37, म्हणजेच काय 37,500 खरेदी किंमत झाली, प्लस हा वरचा 2500 रुपये खर्च जो की मी ट्रान्सपोर्टेशनसाठी केलेला आहे. मग टोटल खरेदी जी प्राईस आहे बघा ती होईल माझी 0 परत 5 10 1 7 2 9 1 10, म्हणजे टोटल 40,000 रुपये एवढे मला काय पडले रे, तो कॉम्प्युटर पडला. सगळी खरेदी किंमत झाली माझी. ठीक आहे. 40,000. आता पुढं काय त्यांना ठरवलं की नाही, ह्या प्रत्येक कम्प्युटरची जी काही छापील किंमत आहे
ती 320 रुपये लावायची आणि विकताना मात्र 5% डिस्काउंट पण द्यायचा. मग त्यामधून आपल्याला आता छापील किंमत जी आहे ती तर लावलेली किती रे, तर 320 रुपये लावलेले आणि डिस्काउंट किती द्यायचं तर 5% डिस्काउंट द्यायचा आहे. मग मला सांगा 320 रुपये जर मी छापील किंमत लावली असेल, 10% 32 रुपये होते, म्हणजेच 5% 16 रुपये आलं. मग इथं आपल्याला मिळेल एका कम्प्युटरची विक्री किंमत तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. मग 320 रुपयाला प्राईस तर लावलेले आहे मी आणि डिस्काउंट मी किती रुपये तर 16 रुपयाचा देणार आहे. मग 20 मधनं जर 16 रुपये गेले तर 304 रुपयाला तो कॉम्प्युटर मला विकावा लागेल. ही आली माझी एका कम्प्युटरची विक्री किंमत. मग असे टोटल मी किती तर 150 कम्प्युटर विकणार आहे. टोटल विक्री किंमत तुम्हाला मिळेल ह्यातून. मग बघा शून्य तर ॲज इट इज राहील हा. 15 चौक 60 कॅरी 6 जाईल, 15 0 0 6 येणार आहे आणि परत 15 त्रिक 45. म्हणजेच बघा इथं टोटल जी विक्री किंमत आहे ते परत लिहितो इथं 45,600 रुपये एवढी माझी विक्री किंमत आली. झालं. मग दोन्ही किमती मिळाल्या. बघा खरेदी कितीला केलं रे तर 40,000 रुपयाला, विकतोय किती 45,600 रुपयाला. मग बघा इथं मला काय नफा मिळेल किती रे तर 1,500 म्हणजेच 1500 सॉरी जर 45 मध्ये डायरेक्टली वजा केला आपण हेच वरचं 600 येणार आहे, म्हणजेच 5,600 रुपयाचा आपल्याला काय होणार आहे इथं प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे. हे इथं करतो कॅल्क्युलेशन या साईडला. ठीक आहे. नफा किती झाला तर 5,600 रुपयाचा नफा झाला मला. खरेदी किंमत किती होती 40,000 रुपये होती आणि हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये लागेल. इथं काय होणार आहे रे गुणिले 100 होईल. मग इथं बघा 0 0 कटिंग करू. पहिला हे 2 शून्याला हे 2 गेले, या 2 शून्याला हा 2 शून्य गेला. मग फायनल राहिलं फक्त माझं काय 56/4 आणि 56/4 म्हणजे 14 चौक 56 म्हणजेच काय ऑप्शन नंबर 4 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. किती असेल 14% एवढा मला काय होणार आहे पर्सेंटेज प्रॉफिट होणार आहे. आणि हेच एक्झाम्पलमध्ये महत्त्वाचं जर काय असेल तर हे आहे, हे 2,500 रुपये. जर या किमतीला तुम्ही इग्नोर केलं आणि जर तुम्ही एका कम्प्युटरवरती कॅल्क्युलेशन करायला लागला तर 100% लक्षात ठेवा तुमचं उत्तर चुकणारच आहे. कारण हे जे काय 2,500 रुपये जो काय टोटल खर्च आला आहे तो तुम्ही प्रत्येक कम्प्युटरमध्ये डिस्ट्रीब्यूट नाही करू शकत. कारण टोटल त्या 150 कम्प्युटर मी खरेदी केलेत आणि प्रत्येक कम्प्युटरला जर 2,500 रुपये सगळ्यांना जर 2,500 रुपये टोटल खर्च होत असेल तर एका कम्प्युटरसाठी एक्झॅक्टली किती गेले ते मी नाही काढू शकत. त्यामुळे आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन 150 कम्प्युटरवरती करणं फार गरजेचं आहे. क्लिअर आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपले टोटल क्वेश्चन्स जे आहेत किंवा आजचा जो लेक्चर आहे ते आपलं इथं संपलेलं आहे. आणि आय होप एक सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स घेतलेत आपण या आजच्या लेक्चरमध्ये. सगळे क्वेश्चन्स जे आहेत जेवढे काही क्वेश्चन्स पडलेत आपल्याला खास करून या पोलीस भरतीमध्ये ते सगळे क्वेश्चन्स आपण इथं घेतलेले नाहीत. जेवढे क्वेश्चन्स जे हाय लेवलचे आहेत किंवा जेवढे आपण काही इंटरेस्टिंग क्वेश्चन म्हणू जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टाईप पण कव्हर झाला पाहिजे आणि सोबतच सगळे आपल्याला क्वेश्चन जे आहेत ते सोडवण्याचं तुमचं प्रॅक्टिस देखील झालं पाहिजे. आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा आणि तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना जे खास करून पोलीस भरतीचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला टोटल 2024 जेवढे काय आपले नफा तोटा या टॉपिकवरती जेवढे काय प्रश्न विचारले गेले होते या सर्व प्रश्नांचा सराव जो आहे तो तुमचा नक्की होऊन जाईल. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीनं आजचं लेक्चर आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो